साथींनो, जिंदाबाद, जय भीम, जय ज्योती, जय सावित्री, जय फातिमा, जय तारा, उलगुलान हुल जोहार, जय संविधान आणि सबरंगी सलाम. आज पुन्हा एकदा मी तुमच्या भेटीला येते. राहुल खांडेकरांनी मला बहुजन संघटकवर बोलवलंय. ते गेल्या 3-4 दिवसामध्ये जो वादविवाद उफाळून आला होता आणि मग नंतर कळलं की माध्यमांमध्ये चुकीची बातमी आणि विशेषतः सोशल मीडियावर एक चुकीची बातमी पेरली गेली, पसरवली गेली आणि त्याच्यामुळे सगळीकडे असा प्रक्षोभ झाला की जणू काही 2 न्यायालयांनी हा स्त्री विरोधी निर्णय दिलेला आहे. या संदर्भात मी Facebookवरून लिहिलं होतं. तर मी Facebookवर आणि WhatsApp सारख्या सोशल नेटवर्कवर जाहीर माफी मागितली की खरं तर कोर्टाने स्त्रियांच्या बाजूने निर्णय दिला, पण अशा पद्धतीने एक खोडसाळ पणा करत स्त्रियांच्या विरोधात निर्णय कसा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न काही माध्यमांमधून झाला होता. आता प्रश्न असा आहे, पण त्या निमित्ताने जे वादळ उठलं, ज्या चर्चा उठल्या, त्याच्यामध्ये एक गोष्ट खूप प्रखर झाली की ज्या बाईंनी पहिली ही पोस्ट टाकली होती Facebookवर, त्यांनी असं लिहिलं होतं की आता काय आहे की आता आपण सगळ्यात जेवढ्या मंगळसूत्र न घालणाऱ्या पण आणि मंगळसूत्र घालणाऱ्या पण बायका आहे, त्यांनी सर्वांनी रस्त्यावर यावं आणि सांगावं की या मंगळसूत्राशी माझं सौभाग्य जुळलेलं नाहीये आणि माझं जे काही सौभाग्य आहे आणि माझ्या नवऱ्याचंही सौभाग्य ते एकमेकांशी जुळलेलं आहे. आणि ज्यावेळेला त्याला मात्र काहीच प्रतीकचिन्ह नाहीत आणि मला मात्र ती प्रतीकचिन्ह घालण्याचा पूर्णपणे ज्या पद्धतीने एक त्रास दिला जातो, पूर्ण परंपरा सांभाळण्याचा सगळा जो भार आहे, सगळी जबाबदारी आहे, ती स्त्रियांवर टाकली जाते. तर ही का टाकली जाते? या निमित्ताने मी तुम्हाला राहुलनी मागच्याही वेळेला सांगितलं होतं आणि त्याची ती विनंती मी मान्य करते. ती विनंती अशी की तुम्ही तुमच्या नावाबद्दल फार सखोलपणे आमच्याशी बोला. तर माझं नाव जसं लता प्रतिभा मधुकर आहे, तर माझ्या नावामध्ये आई आणि वडील या दोघांचं नाव आहे. आत्ताच काही दिवसांपूर्वी म्हणजे वर्षापूर्वी 1-2 वर्षापूर्वी एका केरळच्या बाईनी असं सांगितलं की तिने तिच्या मुलांची जी नावं आहेत, त्या मुलांना जाती आणि धर्म नाही असं टाकलं. तर असं तर आम्ही गेल्या 1975च्या संपूर्ण काळामध्ये 75 ते 80च्या दरम्यान ज्या चळवळी उभ्या राहिल्या त्याच्यामध्ये छात्र युवा संघर्ष वाहिनी किंवा युवक क्रांती दल किंवा तरुण शांती सेना किंवा त्याच्यानंतर राष्ट्रसेवा दल, छात्र भारती किंवा स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, जनवादी संघटन किंवा आपण बघू तर आव्हान नाट्य मंच वगैरे सारखे ग्रुप, या सर्व ज्या वेगवेगळ्या प्रगतीशील डाव्या विचारांच्या संघटना होत्या आणि त्यांनी हा मुद्दा खूप केला. विशेषतः ज्या छात्र युवा संघर्ष वाहिनीमध्ये 1978 मध्ये मी बरोबर 20 वर्षाची होते आणि छात्र युवा संघर्ष वाहिनीचे संयोजक झाले. त्यावेळेला हा मुद्दा बाहेर आणला होता आणि हा मुद्दा आम्ही सर्वांनी मिळून पूर्ण देशभरातल्या म्हणजे मग ते बिहारमध्ये असतील, कुणी दक्षिणेतले असतील, कुणी उत्तर प्रदेशातले असतील, कुणी मध्य प्रदेशातले असतील, कुणी आमच्यासारखे नागपूर पासून ते मुंबईपर्यंत अगदी ठाणे परिसरापर्यंत पसरलेले लोक असतील किंवा अजून वेगवेगळ्या प्रांतातले जे आम्ही छात्र युवा संघर्ष वाहिनीमध्ये ऍक्टिव्ह झालो होतो, गुजरातमध्ये असतील, या सर्वांनी एकत्र येऊन काही स्त्री पुरुष सहजीवन आणि आचार्य दादा धर्माधिकारी यांनी जसं लिहिलं की विवाह प्रतीके जी आहेत ती प्रतीक गुलामगिरीची प्रतीक आहे किंवा मातृसत्तेच्या संदर्भामध्ये जेव्हा लिखाण झालं त्याच्यामध्येही मातृसत्तेमध्ये दोघही जण दागिने घालत होते. पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही दागिन्यांची हौस होती आणि मग ती हळूहळू हळूहळू पितृसत्ता आल्यानंतर त्याच्याजवळ राजचिन्ह राहिलेत, पण त्याच्याजवळ विवाह चिन्ह नाही राहिलेत. याचं सर्वात पहिलं उदाहरण आपल्याला दिसतं विवाह चिन्हांच्या बाबतीमध्ये की अंगठी हरवणं दुष्यंताची. आता ही जी मिथक आहेत या मिथकांमध्ये तुम्हाला असं दिसत नाही त्या काळामध्ये. नंतर त्याचं मनुस्मृती आणि जेव्हा बुद्ध काळानंतर म्हणजे बुद्धानंतरच्या 500 वर्षांनी जेव्हा ख्रिस्त म्हणजे इसवी सन शतक सुरू झालं त्या सगळ्या काळामध्ये म्हणजे 2500 वर्षापूर्वीच्या काळामध्ये जी होते तिथे आपल्याला सगळ्या लेण्यांमध्ये वगैरे सगळे जेव्हा आपण बघू त्याच्यामध्ये ही चिन्ह दिसत नाहीत. जी काही चिन्ह आहेत दागिने आहेत ते दोघांच्याही अंगावर दिसतात, पुरुषाच्याही दिसतात. तुम्ही अजिंठ्याला जा, पुरुषाच्याही दिसतात आणि स्त्रियांच्याही दिसतात. इव्हन त्याच्यानंतरची कैलास लेणी ही अजिंठ्याच्या नंतर म्हणजे बुद्धाच्या लेण्यांच्या
आधारावर काढलेली जी कैलास लेणी आहे ती वेरूळची लेणी सुद्धा. आता याच्यामध्ये मतमतांतर असू शकतात आणि काही जण जे आहेत ते पूर्वीची ही लेणी आहेत, अजिंठ्या पूर्वीची लेणी आहेत असं सांगतात. पण अशा पद्धतीची जी लेणी आहेत ती लेणी आपल्याला संपूर्ण देशभरातच नव्हे तर पूर्ण दक्षिण आशियामध्ये पूर्ण पसरलेली, चीन जपानमध्ये पण पसरलेली जी लेणी आहेत त्या लेण्यांमध्ये एक साधर्म्य आहेत की दोघही स्त्री पुरुष अलंकार घालून आहेत किंवा न अलंकार जेव्हा घातलेले नाहीत आणि जेव्हा दोघही जण भिक्खू झालेले आहेत तेव्हा भिक्खू आणि भिक्खुणींच्या अंगावर ज्या प्रकारचा वेश आहे तो सुद्धा समान वेश आहे. एक भगवी कफनी आहे, हातामध्ये दीक्षा पात्र आहे. तर आपल्याला अशा पद्धतीचं जे दिसतं तो खरं तर आपल्याजवळ कोरलेला इतिहास आहे, आपल्याजवळ शिलालेख आहेत, आपल्याजवळ जी सामग्री आहे जी लिखित रूपात पण मिळालेली आहे ती सामग्री. आणि असं म्हटलं जातं की वेद हे अपौरुषेय आहेत आणि वेद लिहिले गेलेत आणि पहिल्यांदा वेद लिहिले नाही गेलेत, वेद रचले गेलेत वगैरे. तर ह्यांची भाषा संस्कृत आहे. तर या देशामधल्या पाली, प्राकृत आणि तमिळ सारखी भाषा किंवा आपण श्रीलंकेकडे गेलो की सिंहली सारखी भाषा, दक्षिण एशियामधल्या अनेक भाषा या पूर्वीपासूनच्या भाषा आहेत. आणि भारत खंडामध्ये संस्कृत जे आहे संस्कारित भाषा ही या बोली भाषांच्या नंतर आली आहे. या बोली भाषांनी आपल्या लिपी पण तयार केल्या होत्या. म्हणजे अर्धमागधीची लिपी नव्हती म्हणून आपल्याला दिसतं की जैनांच्या साहित्यामध्ये जिथे जिथे एकूण जैन धर्म म्हणजे त्यावेळेला जैन तत्वज्ञानाची सुरुवात झाली त्यावेळेला त्यांची भाषा जास्त अर्धमागधी होती आणि त्याची लिपी नव्हती बनलेली. तर पण पाली आणि प्राकृत मध्ये काही भाषांची लिपीबद्ध होणं सुरू झालं होतं आणि पाली भाषेमधलं लिखाण आपल्याला आढळतं ते थेरगाथेच्या रूपाने आढळतं. याचा अर्थ असा आहे की त्यावेळेला जे लिहिलं गेलेलं आहे ते साहित्य आज साहित्य रूपाने इतिहासाच्या रूपाने आपल्याजवळ उपलब्ध आहे. मग आता ज्या पौराणिक कथा आहेत जी मिथक आहेत ते मिथक आपल्या जवळची पोचली त्याच्यामध्ये आपल्या जवळच्या मिथकांमध्ये पोचण्यामध्ये सर्वात मोठे 2 ग्रंथ आपल्याला उपयोगी पडतात ते आहेत महाभारत आणि रामायण. आता याचा कालावधी आणि कसा आहे हे सांगताना एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात अशी येते की जो कालावधी सांगितला जातो तो बौद्ध काळाच्या आधीचा सांगितला जातो. मग काही प्रश्न पडतात. ते प्रश्न असे की मातृसत्ता आणि पितृसत्ता आणि जाती वर्ण सत्ता आणि त्याच्यानंतर वर्ण व्यवस्थेतून निर्माण झालेली जातीसत्ता या सगळ्या ज्या तयार होत गेल्या त्यांचे प्रतिबिंब आणि त्यांचे अवशेष आपल्याला कुठे कुठे आणि कसे दिसतात. तर आपल्याला असं दिसतं की वर्णव्यवस्था सुरू झाली आहे वैदिक काळामध्ये, मोक्ष आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या पण त्या काळातल्या रामायण आणि महाभारतामधल्या ज्या प्रतिमा आणि ज्यांचे आपल्या नावांमध्ये उल्लेख कायम दिसतात आपल्याला नंतर राम, सीता, सावित्री, अहिल्या, तारा, मंदोदरी अशी जी नावं दिसतात ही नावं ही द्रौपदी ही नावं आपल्याला त्या काळामध्ये दिसत नाही. बुद्ध काळामध्ये तिथे आपल्याला नाव महामाया दिसतं, माया दिसतं, आपल्याला प्रजापती दिसतं, गौतमी दिसतं. तर ह्या ज्या सगळ्या आहेत मुक्ता दिसतं म्हणजे पाली भाषेत मुक्ता म्हणतात तर मुक्ता दिसतं, आम्रपाली दिसतं. त्यांच्या व्यवसायाशी जोडलेल्या किंवा त्यांच्याजवळ असणाऱ्या आंब्याच्या वनावरून नावं ठेवलेली दिसतात. ही जी सगळी नावं आहेत ही नावं आणि जर संस्कृत वाङ्मयातली नावं बघितली तर याच्यामध्ये खूप फरक दिसतो आणि तो फरक दिसत असताना आपल्या लक्षात असं येतं की अरे ही जी नावं आहेत आणि पुरुषांची जी नावं आहेत ही पुरुषांची नावं राम असेल, नंतर लक्ष्मण असेल, शत्रुघ्न असेल, भरत असेल किंवा अर्जुन असेल, पाचही पांडवांची नावं ही सगळी नावं आपल्याला बुद्ध काळामध्ये कुठेच दिसत नाही. मग हे आपल्याला जर दिसत नाहीत तर मग ती आपल्याला शोधली पाहिजेत की ते तेव्हा नव्हते. मग आपल्याला जे सांगितलं जातं की हे ग्रंथ 5000 वर्षापूर्वीचे, हे ग्रंथ 3000 वर्षापूर्वीचे, तर आपल्याला साधं आपलं डोकं वापरलं म्हणजे मी काही खूप बुद्धिमान नाहीये पण मी जेव्हा हे वाचन करायला लागले, जेव्हा मी फुले वाचायला लागले, जेव्हा आंबेडकर वाचायला लागले, फुलेंचं सगळंच ब्राह्मणवादाच्या संदर्भामधलं संपूर्ण चिंतन वाचलं, त्यांनी ज्या पद्धतीने परशुरामाच्या संदर्भामध्ये एक पूर्ण फोड केलेली आहे ती वाचली, तेव्हा लक्षात असं आलं की इथे पितृसत्ता आणि मातृसत्ता यांचा झालेला जो संघर्ष आहे, जो कॉम्रेड शरद पाटील खूपच विस्ताराने मांडतात. आहा साळुंखे फार विस्ताराने एकूणच संपूर्ण विद्रोही संस्कृती, स्त्री, हिंदू संस्कृती आणि स्त्री त्याच्यामधली जी सगळी मिथक आहेत आणि सनातनी धर्मानी कायम वैदिक ग्रंथांचा आधार घेऊन आपल्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी ज्या पद्धतीची मिथकं वापरली
त्या मिथकांमध्ये आणि आपल्यामध्ये आपल्याला जे काही सांगितलं गेलेलं आहे ती पुराण काळातली मिथकं, त्या कथा, त्या हॅरी पॉटर सारख्या कथा ज्या आपल्या आयुष्यामध्ये हनुमानाने उड्डाण केलं आणि सूर्याला गिळलं असं, अशा प्रतिमा म्हणजे हॅरी पॉटरच्या हातातली केरसुणी आणि तो केरसुणीवर उडत जातो अशा पद्धतीची गोष्ट, किंवा आताचं सुपरमॅन, स्पायडरमॅन जे करतात ते आपल्या म्हणजे 2000-3000 वर्षापूर्वी असं लोकांना वाटत होतं की यांनी उड्डाण केलं असेल, यांनी इथे इथे असं केलं असेल. तशा खूप साऱ्या प्रतिमा तयार झाल्या आणि त्याला त्या मिथकांना लोकांनी देव देवता मानायला लागले. अशा घटना घडल्या का? असा जो प्रश्न आहे, का प्रश्न आहे, तो का प्रश्न खूप महत्वाचा आहे. मग जे जिवंत होतं, जी गावं सापडतायत, जे लेणी सापडतायत, जे सांगाडे सापडतायत, ज्या पद्धतीने या देशामध्ये युएन संघ आल्यानंतर त्यांनी या देशाचा संपूर्णतः एक वेगळा नकाशा, एक वेगळा इतिहास असं सगळं जे काही सुरू केलं, त्याचा जो संपूर्ण मागोवा घेतला, तर आपल्या लक्षात असं येतं की मग या देशामध्ये काय घडत होतं. या देशामध्ये पहिल्यांदा जी सिंधू घाटीतली सभ्यता होती, मोहनजोदारो हरप्पा मधले जे अवशेष आपल्याला मिळतात, आपल्याला ज्या पद्धतीने या सभ्यतेचा इतिहास इरफान हबीब सांगतात, पणणीकर सांगतात, रोमिला थापर सांगतात, ही जी सगळी मंडळी आहे त्यांना तुम्ही आता वाळीत टाकून द्या आणि त्यांना वामपंथी ठरवून त्यांना बाजूला काढून टाका असं जे सांगितलं जातं. राम पुनियानी त्यांच्या व्याख्यानातून सातत्याने याच्याबद्दलची मांडणी करतात. याच्याबद्दलची मांडणी करणारे अनेक लोक आपल्याकडे आहेत आणि इथपर्यंत आहेत की कांचा इलय्या म्हणतात की मी हिंदू का नाही. प्रोफेसर कांचा इलय्या याच्याबद्दलची मांडणी करतात. एवढंच नव्हे तर त्याच्यानंतर अनेक पुस्तकं आली त्याच्यामध्ये मर्झबान नावाच्या पारशी संशोधकांनी पण लिहिलं की मी हिंदू पण नाही. मग हिंदू पण नाही, हिंदू नाही म्हणजे काय, तर मी पारशी आहे असं नाही, तर मला या देशामध्ये मी आल्यानंतर पारशी जी जो धर्म आहे त्या पारशी धर्माचा आणि एकूणच हिंदू धर्माने त्यांच्यावर केलेल्या चेटुकचा काय परिणाम आहे. मग दुसरी गोष्ट अशी आहे की मी हिंदू का नाही असं भवर मेघवंशी लिहितात आणि भवर मेघवंशी पण जाहीरपणे सांगतात की मी हिंदू नाही. वंदना सोनाळकर पण म्हणतात आणि खरं तर माझ्यासारखी व्यक्ती कायम हे लिहित आली, बोलत आली आणि आपण एका वेगळ्या संस्कृतीच्या वाटेने चाललोय. ती संस्कृती नेमकी कोणती आहे त्याचा शोध घेणं सुरू झालं. त्याच्यामध्ये दोन गोष्टी खूप महत्वाच्या आल्या. ते म्हणजे इथल्या बहुजनांचं हिंदुत्व हे हिंदू राष्ट्राची संकल्पना सांगणाऱ्या लोकांपेक्षा वेगळं आहे. बहुजन राष्ट्र ही संकल्पना नागेश चौधरी मांडतात. पण या देशामध्ये अनेक जे धर्म आलेत, ज्या धर्मांनी इथे धर्म म्हणून आक्रमण नाही केलं पहिल्यांदा, ते आलेत तेव्हा त्यांचा व्यापाराचा उद्देश होता आणि व्यापाराचा उद्देश असताना त्यांनी मग लक्षात असं आलं की आपल्यासाठी व्यापार म्हणजे एक खूप सुंदर जसिंता केरकट्टा आताची नवीन कवयित्री आहे. ती कवयित्री अगदी म्हणजे आतापासूनच मी म्हणते की तिला कधी ना कधी नोबेल मिळेल इतक्या उंचीची ती कवयित्री आहे. ती झारखंडमध्ये राहते आणि या कवयित्रीने ईश्वर और बाजार नावाचा कविता संग्रह लिहिलेला आहे. तर आपल्या लक्षात असं येतं की ईश्वर आणि बाजार ही जी ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी खूप आधीपासून पूर्णपणे एकत्र जोडल्या गेल्या आणि मग बाजार करत असताना त्या ईश्वराचा याच्यामध्ये वर्णव्यवस्थेमध्ये कोणाला फायदा मिळेल आणि कोणाला त्याच्यापासून वंचित ठेवायचं अशी गणित धर्मसत्तेनी पण मांडली. वर्णव्यवस्थेतल्या सत्तेनी म्हणजे ब्राह्मणवादी सत्तेनी मांडली. एवढंच नव्हे तर पितृसत्तेनी मांडली. आणि या देशामध्ये सिंधू घाटीच्या सभ्यतेमध्ये ज्या काही भागांमध्ये म्हणजे उदाहरणार्थ दक्षिणेमध्ये केरळमध्ये मातृप्रधान आणि काही ठिकाणी मातृसत्ताक व्यवस्था होती असं म्हटलं जातं. त्याच्याबद्दलही विचारवंतांमध्ये संशोधकांमध्ये मतभेद आहेत. काही जण म्हणतात मॅट्री आर्की आणि मॅट्रिलिनियल म्हणजे मातृप्रधानता आणि मातृसत्ता या दोन वेगवेगळ्या गोष्टी. तर मातृसत्ता जी आहे ती मातृसत्ता जी होती त्याच्यामध्ये सुद्धा किंवा इव्हन मातृप्रधानतेमध्ये मात्र दोन म्हणजे साम्य आपल्याला दिसतं. आता या मातृसत्ता किंवा मातृप्रधान असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल शरद पाटलांनी, राहुल सांकृत्या यांनी, देवीप्रसाद चट्टोपाध्यायांनी यांनी जसं देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांचं लोकायत प्रसिद्ध आहे आणि सरा गाडगिळांनी त्याचा अनुवाद केलेला आहे. तर असे अनुवाद पण आपल्याजवळ आहेत. आपल्याला दिसेल की हिंदीमध्ये जे साहित्य आहे त्या हिंदीमधल्या साहित्यामध्ये राहुल सांकृत्यायन किंवा धर्मानंद कोसंबी त्यांचं मराठीत पण आहे, त्यांचं हिंदीतही आहे. तर ह्या सगळ्यांनी जो अभ्यास केला आणि त्याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर हिंदीतही खूप वेगळं साहित्य निर्माण झालं. कारण बुद्धापासून ते कबीरापर्यंतची जी वाटचाल होती ती कशी होती, ती संत रविदासापर्यंत कशी गेली. मागच्या वेळेला मी संत वाङ्मयाबद्दल बोलले होते. तर
ही सगळी कुठपर्यंत त्याची वाटचाल झाली, ह्याचा सगळा मागोवा घेत असताना अनेक विचारवंत आणि लेखकांनी त्याचा मागोवा घेतला, इतिहासकारांनी मागोवा घेतला. पण तरी सुद्धा आपल्याकडे मिथक आणि त्या मिथकांमधल्या रंजक आणि कल्पक गोष्टी ह्या खूपच रसभरीत वर्णन केले असल्यामुळे या देशामध्ये त्या राम आणि कृष्ण ही आदिदैवत ठरल्यासारखं त्यांना म्हटलं गेलं. पण आदिदैवत काय आहे तर आदिमाया आणि आदिदैवत ही जर बघितली तर आदिवासींच्या दंतेश्वरी पासून ते आदिवासीच्या वेगवेगळ्या ज्या देव्या आपल्याला दिसतात, भिलांची देवी वेगळी आहे, आपल्याला दिसतं की वेगवेगळ्या कोरकूंची देवी वेगळी आहे, आपल्याला गोंड आदिवासींची देवी दंतेश्वरी आपल्याला वेगळी दिसते. तर अशा पद्धतीने जे आहेत त्या देव्या ज्या आहेत त्या देव्या या आदिम समाजातल्या आहेत. त्यांना हात पाय हाडा मासाच्या आहेत. त्या म्हणजे त्या जर आपल्याला दिसल्या तर जसं आता महुआ मोइत्राचं जे स्टेटमेंट आलं होतं त्याच्यावर इतकं वादळ उठलं आणि तिला तृणमूल काँग्रेसमधून तिची हकालपट्टी करण्यापर्यंत त्यांच्याबद्दल बोललं गेलं. त्यावेळेला त्या म्हणाल्या की मी भारतीय आहेच. मला खरं तर अशा प्रकारे ज्या भारतामध्ये ब्राह्मणवाद खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि ब्राह्मणवादी चरित्र आहे ज्या राजनीतिक ह्याचं त्याचा मला भयंकर त्रास होतोय, मानसिक त्रास होतोय. पण एवढं असूनही मोहित्रा या भांडत राहिल्याच आणि जेव्हा एखाद्या देवीच्या तोंडात आता म्हणजे काली मातेच्या तोंडात सिगारेट ठेवल्याचं एक चित्रपट कोणी लीलावती तिचं आडनाव मला आठवत नाही तर ती म्हणजे मोठं आडनाव आहे मालिमा करण काहीतरी असं. तर त्याचं हे होऊ नये, अपभ्रंश होऊ नये म्हणून मी लीलावती हा सरळ तिचं पहिलं नाव वापरते. तर तिने जेव्हा मलिमकाई असं काहीतरी तिचं आडनाव आहे तर तिने ज्या पद्धतीने कालीमातेबद्दलचं एक चित्रण केलं तर हे आमच्या देवदेवतांचं केलेलं विकृत चित्रण आहे असं म्हणून हिंदुत्ववादी चिडले. पण प्रश्न असा आहे की कालीमाता मांस खाते का, कालीमाता नाचते का, तिच्या गळ्यात नरमुंड आहेत का, तिच्या गळ्यात ती नेमकी काय आहे, अशा पद्धतीचं जर बघितलं तर तेही जर एक मिथक आहे असं मानलं तर ते मिथक कसं आहे, जाखाई जोखाईचं मिथक काय आहे, सटवाईचं मिथक काय आहे असं जर बघितलं तर असं लक्षात येतं की या देशामधल्या आजच मी एक छोटीशी पोस्ट टाकली होती. या देशामधल्या ज्या देव्या आहेत किंवा स्त्री देवता ज्या आहेत त्या स्त्री देवता या कुठून तरी शूद्रांमधून येतात आहे, क्षत्रियांमधून येतात आहे असं नाही दिसत. आपल्याला असं दिसतं की त्या जास्तीत जास्त शूद्रांमधून आहे पण क्षत्रियांमधून कमी आहे. त्या शिवेवर आणि सीमेवर रक्षण करणारे आहेत. त्या अतिशय प्रभावी तेजस्विनी अशा भवानी आहेत, तिच्या हातामध्ये तलवार आहे. म्हणजे त्या शूरवीर आहेत. आणि पुरुषांचं जर आपण बघितलं तर जे देव शिकार करत होते, ज्यांच्या हातामध्ये धनुष्य विनुष्य होतं, जे पूर्ण राजसत्ता बदलण्यासाठी जंगलात वगैरे निघाले आणि मग त्यांनी रावणाची हत्या केली वगैरे असं जे आहे तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये ते हिंसक आहेत. तर आता तो धनुष्यबाण घेतलेला राम हा सर्वात मोठा करण्यात आला. पण त्याला दाखवताना जेव्हा लोकांचा राजा म्हणून दाखवण्याची पद्धत किंवा प्रथा सुरू झाली तेव्हा त्याला एकीकडे मर्यादा पुरुषोत्तम म्हणत नंतर त्यांनी सीतेला स्वीकारलाय आणि ती अग्नीतून शुद्ध झालीये अशा प्रकारचं एक मिथक रचलं गेलं आणि काही ठिकाणी तर त्याला सियाराम पण म्हटलं गेलं. आता प्रश्न असा आहे की जर तो सीतेचा राम होता तर तो आता फक्त एकटा धनुष्य घेऊन असलेला बाण घेऊन असलेला कसा झाला. आपल्या देशातली जी प्रतीक आहे ते प्रतीक बदलण्यामध्ये अशोक स्तंभावरचा जो सिंह आहे तो सिंह रागीट आणि क्रूर कसा झाला, हे का करण्यात येत आहे. आपल्याकडे या देशामध्ये जी प्रतीक पूर्वीपासून चालत आली आणि जी प्रतीक लोकांनी स्वीकारली ती प्रतीक बहुजन हिंदुत्वाची आणि हिंदुत्ववाद्यांची प्रतीक ही वेगवेगळी व्हायला लागली. आणि तो काळ कोणता, कोणत्या काळामध्ये गणपतीला विराजमान करण्यात आलं, कोणत्या काळामध्ये शिवाजीला गोब्राह्मण प्रतिपालक म्हणण्यात आलं, कोणत्या काळामध्ये कबीर जेव्हा राम रहीम असं दोघांना एकत्र आणतो तेव्हा त्याचे रहीम असणारे संदर्भ किंवा साईबाबांची पहिली हिरवी कफनी भगवी कफनी होईपर्यंत कशी गेली, या सगळ्यांचा शोध घेतला पाहिजे. हा शोध आपण जागृतपणे घेतला पाहिजे, भारतीय नागरिक म्हणून घेतला पाहिजे आणि तिथे खरं तर बहुजन हिंदुत्वाची बोम आहे. माझ्याशी बोलताना नागेश चौधरींनी बहुजन राष्ट्राची संकल्पना मांडली, तसंच एकीकडे महानायकचे संपादक सुनील खोब्रागडे यांनी बहुजन हिंदुत्व म्हणून या देशामध्ये जे होतं त्याला आता बघण्याची किती गरज आहे याचं एक सुंदर समीकरण मांडलं.
दुसरीकडे रणजित मेश्राम यांनी एकूणच या देशामध्ये कशा प्रकारची परिस्थिती आहे आणि कसं चिंतन झालं पाहिजे याच्याबद्दलचे 2 चिंतनपर लेखही आता इतक्यात लिहिले. पोस्ट हिंदू इंडियामध्ये कांचा इलैया या संपूर्ण गोष्टीचे छानबीन करत आपल्या पहिलं जे पुस्तक आहे मी हिंदू का नाही याच्यामध्ये बहुजन हिंदुत्वाची फोड करतात आणि बहुजन हिंदुत्वाची फोड करत असताना ते म्हणतात की आमच्या इथल्या ज्या धोबी बायका आहेत, आमच्या इथल्या ज्या शिंपी बायका आहेत, आमच्या इथल्या ज्या लोहार बायका आहेत, सुतार बायका आहेत, ह्या सगळ्या जणी फेमिनिस्ट आहेत. फेमिनाईन नाही म्हणत, ते म्हणतात ह्या स्त्रीवादी आहेत. म्हणजे काय तर या स्त्रीवादी आहेत असं म्हणत असताना ते त्याची खूपच सुंदर वैचारिक फोड करतात आणि त्यांच्या कामामध्ये स्त्री आणि पुरुषांचं एकत्रीकरण दाखवतात. मग सिंधू घाटी सभ्यतेमध्ये अशा पद्धतीने स्त्री पुरुष एकत्र होतेच, पण मामाला जो मान आताही आपल्या लग्नांमध्ये दिला जातो तो मातूल घरातला म्हणजे मामाला मान देण्यात आला. आता मुळामध्ये मामाला जो मान होता हा मामाचा मान आपल्याला दिसतं की कुठे कुठे काढला गेला. महाभारतामध्ये आपल्याला कंस मामा दुष्ट दिसतो, शकुनी मामा दुष्ट दिसतो. हे मामा दुष्ट का दाखवले गेले असतील असा विचार मला पडतो. दुसरं म्हणजे आतापर्यंत तरी असं झालेलं आहे की मी तर खूपच बघितलंय की माझ्या माहेरी आमच्या घरी मुली आहेत, सगळ्यांना मामाशिवाय होत नाही. म्हणजे माझ्या भावाच्या मुली सुद्धा माझ्या धाकट्या भावाला मामा म्हणतात. तर मामा हे संबोधन सर्वात लाडकं संबोधन होतं आणि बहिणीला सगळे अधिकार होते, आईला अधिकार होते. मातृप्रधानतेमध्ये मातृसत्तेमध्ये या गणराज्याच्या गणराण्या ज्या होत्या त्यांची पण मिथक झाली. अथर्ववेदामध्ये आपल्याला ते मिथक जास्त मोठ्या प्रमाणात सापडतात. म्हणजे उषेचं मिथक झालं. उषा ही एका संपूर्ण मोठ्या गणराज्याची राणी होती किंवा तिचं म्हणजे ही जी मिथक आहेत ही मिथक गुंफण्यात आली. सरस्वती सुद्धा एका गणराज्याची राणी होती. ती ब्रह्माची मुलगी जरी असली तरी तिचं स्वतंत्र असं अस्तित्व होतं असं पण आपल्याला काही ठिकाणी दिसतं. तर ही जी मिथक आहेत या मिथकांचा आपण विषय सोडून दिला तरी सुद्धा आपण सिंधू घाटीच्या सभ्यतेमध्ये असणाऱ्या या ज्या राण्या होत्या ज्यांची नंतर मिथक करण्यात आली, ह्या राण्यांची स्वतःची शकट होती. म्हणजे रथ होते, त्या रथ चालवत होत्या, त्या युद्ध लढत होत्या, त्या संपूर्णतः आपल्या राज्याचं रक्षण करत होत्या. त्याचे काही सुंदर अवशेष मला स्वातंत्र्योत्तर म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला दक्षिणेत दिसतात. कारण सिंधू घाटी सभ्यतेचे बरेचसे अवशेष दक्षिणेमध्ये खूप काळपर्यंत शिल्लक होते. कारण तिथे फार मोठा हमला आर्य जेव्हा उत्तरेतून इकडे आले म्हणजे वायव्येतून आले आणि पहिल्यांदा उत्तरेत आले ते तिथे येईपर्यंत तिथली जी सभ्यता आहे, तिथली जी कृषी संस्कृती आहे, तिथलं जे एकमेकांच्या सोबतचं नांदणं आहे, तमिळनाडू असेल, केरळ असेल, कर्नाटक असेल, आंध्र असेल, आता झालेला तेलंगणा असेल, हा जो सगळा भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला दक्षिणेमध्ये एकूणच स्त्री राण्यांचा म्हणजे स्त्री राजे पुरुष राजे असं आपण म्हणत राजे आणि राण्या. तर ह्या जो राण्यांचा इतिहास आहे हा राण्यांचा इतिहास आपल्याला अगदी स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये राणी अबक्का ही पोर्तुगीजांशी कशी लढली कर्नाटकात याचं एक खूप सुंदर उदाहरण आहे. आणि तिने आपल्या संपूर्ण सैन्याला कशा पद्धतीने एका गनिमी काव्याने संपूर्णतः त्यांना भीती दाखवत राहिली आणि त्या पोर्तुगीजांच्या सैन्याला पळून जावं लागलं अशा पद्धतीच्या कहाण्या आहेत. राणी चेलम्मा, कित्तूरची राणी चेलम्मा ही कशी होती याची कहाणी आज लक्षात असं येतं की जर दक्षिणेमध्ये आपल्याकडे असं आहे, सिंधू घाटीतली सभ्यता आपल्याला अशी सांगते, मोहनजोदारो हरप्पा मधली सभ्यता आपल्याला अशी सांगते, तर मग ही सभ्यता असतानाही या देशामध्ये मातृप्रधानता असताना या देशामध्ये एकीकडे काही ठिकाणी मातृसत्ताक म्हणजे जे आपण सातही जे पूर्वीचे म्हणतो की 7 सिस्टर्स लँड म्हणजे आसाम असेल, त्रिपुरा असेल, अरुणाचल असेल, नागालँड असेल, मणिपूर असेल, या संपूर्ण भागामध्ये जी पद्धत होती ती मातृसत्ताक पद्धती होती असं म्हटलं जातं. आणि त्याचे अवशेष आपल्याला त्या जनजातींमध्ये पण दिसतात. हळूहळू पितृसत्ता सगळीकडेच आली. ज्या वेळेला आपल्याकडे मुस्लिम धर्म आला आणि तो पसरला असं म्हटलं जातं तेव्हा पितृसत्ता खूप रूढ झाली असं म्हटलं जातं. त्याही पेक्षा खूप घट्ट झाली ती ब्रिटिशांच्या काळामध्ये पितृसत्ता घट्ट झालीच. पण जो ब्राह्मणवाद घट्ट होत गेला तर फुल्यांच्या याच्यानुसार या संपूर्ण देशामध्ये जितके हिंदू स्वतःला हिंदू म्हणत नव्हते, जेवढे सनातनी लोक होते त्या सनातन्यांनी ज्या पद्धतीच्या मर्यादा, ज्या पद्धतीच्या जबाबदाऱ्या आणि ज्या पद्धतीची जोखडं आणि ज्या पद्धतीची बंधनं रूढी परंपरा आखल्या, तिथे त्यांनी हळूहळू जसं शूद्रांना कैद केलं तसं सर्व जातीतल्या स्त्रियांना कैद केलं
आणि त्या फक्त उपभोगाच्या वस्तू राहिल्या. त्या यज्ञाच्याही काळामध्ये, वेदांच्याही काळात त्या उपभोगाच्याच वस्तू होत्या. कारण हे आलेले जे आर्य होते, ती जी थिअरी आहे, त्यावेळेला ते आले असताना त्यांच्याबरोबर स्त्रिया नव्हत्या. त्यांनी इथल्या स्त्रियांना बटीक करणं, गुलाम करणं असं सुरू केलं. आणि एवढंच नव्हे तर खूप भयानक अशा पद्धतीच्या ज्या पद्धती होत्या त्याच्यामध्ये त्यांनी खरं तर अश्वमेध केला. त्यांनी रेड्याला बळी देणं, पशु बळी देणं यज्ञामध्ये. आणि मग जेव्हा त्यांना लक्षात आलं की या कृषीबल संस्कृतीमध्ये गाय दूध देते आणि तूप बनतं, तेव्हा मग नंतर आपल्याला त्याच्या वेदांमध्ये तुपाच्या कहाण्या दिसतात. मग तूप यज्ञामध्ये समर्पित केलेलं दिसतं. पण अश्वमेधाचा बळी आणि हे सगळं देत असताना स्त्रियांना कुंतीला बांधणं किंवा यज्ञाच्या वेदीला जसं पशुला बांधलं जात होतं तसं स्त्रियांना बांधण्याचे पण उल्लेख आहेत. तर ह्या स्त्रियांच्यावर ज्या पद्धतीची एकूण ब्राह्मणवादी पितृसत्ता या देशामध्ये लादली गेली, पितृसत्ता संपूर्ण जगभरामध्ये, या पितृसत्तेमध्ये जेव्हा इंग्रजांकडची पितृसत्ता आपण बघितली युरोपमधली किंवा आपण पोर्तुगीजांची, तर त्या पितृसत्तेमध्ये बाप हा प्रमुख आहे. तसाच आपल्याही याच्यामध्ये पहिल्यांदा बाप प्रमुख नव्हता. आपल्याला कुंतीपुत्र दिसतं, गंगापुत्र दिसतं, आपल्याला इव्हन राम आणि दशरथ असं काही नाव दिसत नाही, आडनाव. आपण म्हणतो कौशल्याचा पुत्र. अशा पद्धतीने आईवरूनची ओळख होती. मगाशी मी बोलताना सुरुवात करताना दुष्यंत आणि शकुंतलेचं उदाहरण दिलं, तेव्हा मी विवाह चिन्ह आणि विवाह प्रतीकाबद्दल बोलणार आहे. तेव्हा आधी ही पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. मग ही जी सगळी प्रतीक होती कोणाकडून येत होती? ही प्रतीक स्त्रिया आणि पुरुषांनी दोघांनी एकमेकांना दिलेली आणि घातलेली प्रतीक होती. त्यावेळेला दुष्यंतानी शकुंतलेला अंगठी घातलेली आणि शकुंतलेनी दुष्यंताला अंगठी घातलेली आहे. त्यावेळेला त्यांनी तिला मंगळसूत्र घातलंय किंवा त्यांनी तिच्याशी लग्न करत असताना तिच्या गळ्यात हार घातलाय वगैरे असे उल्लेख नाहीये. ज्या वेळेला वरमाला स्वयंवरामध्ये आहेत तेव्हा वरमाला दोघंही एकमेकांना घालतात असे उल्लेख आहेत. कुठेही त्यावेळेला मंगळसूत्र बांधले असं उल्लेख नाही. मग ही मंगळसूत्र नावाची संकल्पना ही स्त्रियांनी पुरुषांची मालमत्ता होणं हा जो काळ सुरू झाला त्या काळामध्ये मंगळसूत्र ही संकल्पना आली. मग मंगळसूत्र ही संकल्पना आली असेल आणि दोघं एकमेकांना वरमाला घालत असतील तर मग वरसूत्र आणि वधूसूत्र अशा पद्धतीच्या त्या संकल्पना असायला पाहिजे. म्हणजे नवरा तिच्याशी लग्न झाल्याबरोबर तिच्यावर मात्र एक वरद हस्त ठेवला गेला आणि बापाच्या हृदयावरची ती धोंड आहे, ती हृदयात तिच्या जरी त्याच्या मनामध्ये खूप प्रेम असेल तरी त्याच्या मनावरची ती धोंड आहे. तिचं केव्हा एकदा लग्न करतो आणि लग्न करताना वराला वरदक्षिणा मिळावी अशा पद्धतीचे जे संस्कार सुरू झालेत, ज्या पद्धतीचे कन्यादानाचे संस्कार सुरू झाले त्याच्याबद्दल आहा साळुंखे फार सुंदर लिहितात. ही जी सुरुवात झाली ही सुरुवात पितृसत्तेची सुरुवात होती. आणि या पितृसत्तेची सुरुवात करणारा सगळ्यात पहिला जो आपल्या आईचा हत्यारा आहे तो म्हणजे परशुराम. आणि आज आपल्या देशामध्ये परशुराम जयंती करणं, परशुरामाचे उत्सव करणं, मंगळसूत्राला खूप महत्व देणं, मंगळसूत्र घालत नाही म्हणजे माझ्यावर तिने एक संपूर्णतः मानसिक अन्याय आणि अत्याचार केला, ती माझ्या नावाचं मंगळसूत्र घालत नाही अशा पद्धतीने नवऱ्याने कोर्टात जाणं, तिने माझंच नाव आणि आडनाव लावलं पाहिजे, लग्न झाल्यानंतर बाईचं नाव बदललं पाहिजे. आणि मी मगाशी बघत होते की माझ्या नावाचा संदर्भ देताना मी ती गोष्ट तुमच्याशी जोडते. पण जो कायदा आहे आपल्या देशामध्ये तो कायदा जर बघायला गेलो तर तो कायदा सुद्धा विवाहित स्त्रीनी मात्र ती नॅचरल गार्डियन होऊ शकत नाही, ती नैसर्गिक पालकत्व तिच्याकडे नाही, तिचा विवाह झाल्याबरोबर नैसर्गिक पालकत्व पुरुषाकडे जातं. अशा पद्धतीचा कायदा अजूनही आहे 1957. तर ह्याला सगळ्याला आव्हान करणं आणि त्याला आव्हान केल्यानंतर 1999 मध्ये स्त्रीला निसर्गदत्त पालकत्वाचा अधिकार मिळणं ही गोष्ट घडली या देशामध्ये. आणि 1978 मध्ये मी आणि म्हणजे माझ्या आधी माझे मित्र मोहन हिराबाई हिरालाल अशा काही लोकांनी नाव बदलणं आणि आपल्या आईचं नाव घालण्याची सुरुवात केली. त्यावेळेला जेव्हा मी लता प्रतिभा मधुकर लिहिलं स्वतःचं नाव, त्यावेळेला ते नाव गॅझेटमध्ये जाईपर्यंतचा वेगळा संघर्ष, गॅझेटमध्ये करण्यासाठीचा वेगळा संघर्ष, गॅझेटमध्ये नाव झाल्यानंतर ते रेशन कार्डवर आधार कार्ड तर अलीकडे आलं पण पण आधार कार्डवर पासपोर्टवर करण्यासाठी लागोपाठ झालेला संघर्ष, मुलीचं नाव शाळेत घालताना झालेला संघर्ष,
हे सगळे संघर्ष आत्ताच्या काळातले आहेत. म्हणजे 20व्या आणि 21व्या शतकातले आहेत. तर तुम्ही लक्षात घ्या, की हे संघर्ष 20व्या आणि 21व्या शतकात आहेत. तर अजून म्हणजे 21 शतक आधीचा काळ, अ, त्या काळामध्ये मात्र अशा प्रकारे तुम्हाला दिसत नाही. किशा गौतमीचं नाव तुम्हाला किशा गौतमीच दिसतं. चांडालिकेचं नाव चांडालिकाच दिसतं. तुम्हाला महाप्रजापतीचं नाव महाप्रजापती दिसतं. तुम्हाला इव्हन जनकाची कन्या असली तरी सीतेला जानकी म्हटलं जातं, पण सीतेच्या सोबत जनक असं लावलेलं दिसत नाही. लक्ष्मणाची उर्मिला, उर्मिला लक्ष्मण असं नाही दिसत. तर अशा पद्धतीने इव्हन मिथकांमध्ये जे नाही, मिथकांमध्ये गंगा पुत्र आहे, मिथकांमध्ये कौसल्याचा पुत्र कौसल्या नंदन आहे. मग ही जी सगळी मिथकं आईच्या नावाने ओळखली जात होती, ही जी माणसं, ही जी सगळी कथेची पात्र, आपल्याकडच्या मोठ्या 2 महाकाव्यांची पात्र असेल किंवा संस्कृत काव्यांमध्ये सुद्धा ती स्वतंत्रपणे तिची ओळख आहे आणि तिच्यावरून तिची मुलं ओळखली जातात. ही सगळी मातृसत्ता आणि मातृप्रधानतेची प्रतीक आहे. त्याच्यामुळे हे लक्षात घेण्यासारखं आहे, की हे जेव्हा घडतंय तेव्हा मातृप्रधान आणि मातृसत्ताक पद्धती असणाऱ्या गोष्टीला कोण नाकारतं? पहिले तर मनुस्मृती नाकारते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रातिनिधिक पद्धतीने, प्रतिकात्मक पद्धतीने त्यांनी 25 डिसेंबरला 1927ला ही मनुस्मृती महाडला जाळली आणि त्याच्यानंतर आपण म्हणतो की शूद्रातिशूद्र आणि स्त्रियांच्या मुक्तीचा जाहीरनामा त्या दिवशी लिहिला गेला आणि तो जाहीरनामा लिहिला गेला. त्याच्यामुळे तो दिवस आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचा आहे. तो त्या दिवशी मनुस्मृती प्रतिकात्मक जाळली असली तरी जेवढे आपण सगळेच आहोत, दलित बहुजन असतील किंवा जे संपूर्णतः या देशामधले सगळेच जण मिळून जर जी काही आपण म्हणू जनता आहे आणि ती वेगवेगळ्या धर्मातली असेल, त्यांच्याही मनावर मनुस्मृतीने राज्य केलेलं आहे. आणि मनुस्मृतीने राज्य केलं असल्यामुळे ढोल गवार शूद्र पशु नारी सब हे ताडनके अधिकारी, हा तुलसीदास त्यांच्या मनावर जास्त हावी झालेला आहे ना की मुंगी उडाली आकाशी म्हणणाऱ्या मुक्तेची ताकद किंवा मैं घरबार छोडकर निकली असं म्हणणाऱ्या मिरेची ताकद किंवा एखाद्या लल्लन देवीची ताकद किंवा अक्का महादेवी ज्या पद्धतीने अनुभव मंटपामध्ये पूर्णपणे आव्हान करते आणि संत बसवेश्वरांनी ज्या पद्धतीने वैदिक आणि सनातन गोष्टींना आव्हान केलं होतं, त्या लिंगायत धर्मामध्ये सुद्धा पुरुष सत्तेला आव्हान करते. अशा दैदिप्यमान स्त्रिया झालेल्या आहेत. त्यावेळेला आपल्याला उदाहरणं दिली जातात फक्त मैत्रेयी आणि गार्गीची. आणि मैत्रेयी आणि गार्गीचंही उदाहरण देताना जेव्हा सांगितलं जातं की नाही आपल्या इकडे अशा विद्वान स्त्रिया होऊन गेल्या, तेव्हा एक गोष्ट खूप महत्वाची आणि ती लक्षात ठेवली पाहिजे की ज्या वेळेला म्हणजे ज्या याज्ञवल्क्याला 2 बायका होत्या आणि याज्ञवल्क्याच्या 2 बायकांमध्ये कात्यायनी ही सोज्वळ स्वरूपाची, सात्विक प्रवृत्तीची, नवरा जसं म्हणेल तसं काम करणारी अशी आहे. ती कात्यायनी सुद्धा त्याच्या बरोबरीने त्याचं बघते आहे, त्याचं तो संस्कृतमध्ये जे बोलतो. पण मैत्री ही त्याची बुद्धिमान असणारी जी बायको आहे, ती मात्र त्याला सातत्याने प्रश्न विचारते. गार्गी सुद्धा त्याला सभेमध्ये प्रश्न विचारते. त्यावेळेला याज्ञवल्क्य जेव्हा त्या अंतिम टोकाला पोहोचतात आणि त्याचं संपूर्णतः की ब्रह्माने ही सृष्टी निर्माण केली आहे किती खोटं आहे असं जे वेदांमधलं तत्वज्ञान आहे, त्या तत्वज्ञानालाच प्रश्नचिन्ह करायला लागतात. तेव्हा त्या तिथपर्यंत पोहोचतायत हे लक्षात आल्याबरोबर याज्ञवल्क्य म्हणतो, मैत्रेयी गार्गी तुम्ही जरी, म्हणजे गार्गीलाही म्हणतो, गार्गीशी वेगळा संवाद आहे, मैत्रेयीशी वेगळा संवाद आहे. तेव्हा तो त्यांना म्हणतो की तुमची जीभ झडून जाईल. तर जीभ झडून जाईल म्हणजे काय, की तुम्ही बोललात जसं हाथरसमध्ये ती मुलगी बोलायचा प्रयत्न करते आणि आपल्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल जेव्हा ती बोलायचा प्रयत्न करते, तिच्या बरोबरीने जी पत्रकार उभी राहते, वकील उभी राहते, त्यांना सर्वांना तोडण्यात येतं, त्यांना सर्वांना फोडण्यात येतं, त्यांना मारण्यात येतं आणि हाथरसच्या त्या मुलीची जीभ कापून टाकण्यात येते, कारण तिच्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्या लोकांची नावं आपल्याला कळू नयेत. हे सगळे संदर्भ एकमेकांशी जोडता येतात की नाही? तर मनुस्मृती आजही संपूर्णतः अन्याय करणाऱ्यांच्या पुरुषांच्याही मनामध्ये आणि अन्याय सहन करणाऱ्या स्त्रियांच्याही मनामध्ये आणि मग अन्याय सहन करता करता आपणही त्या अन्याय करण्याचा एक भाग बनलेल्या पुरुष प्रधान व्यवस्थेमध्ये आणि जाती व्यवस्थेमध्ये ब्राह्मण स्त्रिया या दलित स्त्रियांचं शोषण करताना दिसतात. त्याचं एक कारण हे आहे की चातुर्वर्ण्य व्यवस्था आपण मनाने स्वीकारली असते आणि आपल्यापेक्षा हीन असणारे हे जे लोक आहे आणि मी ज्यांना जन्म घालते ते उच्च जातीतली मुलं आहेत आणि त्या मुलांची मी आई आहे, ज्यांच्यामुळे वंश चालतो. अशा पद्धतीच्या संकल्पना ज्याला एंगेल्स म्हणतो, रक्तसंबंधातून आणि वंशवृद्धीतून ज्या पद्धतीची
व्यवस्था तयार झाली, ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एंडोगामी म्हणतात. या एंडोगामीमध्ये स्त्रियांच्या योनीवर हक्क प्रस्थापित करण्यात आला आणि मग जी पितृसत्ता तयार झाली आणि विशेषतः ब्राह्मणांनी खालच्या स्त्रीनी वरच्या जातीतल्या पुरुषाशी लग्न केलं तर वरच्या जातीतल्या पुरुषांनी तिच्यावर उपकार केल्यासारखं आहे. पण वरच्या जातीतल्या स्त्रीनी जर खालच्या जातीतल्या पुरुषाशी लग्न केलं तर मात्र वंश जो वाढतो तो वंश हा शूद्राचा वंश वाढवते ती पोटात, म्हणून तिची जागा या पूर्ण वंशावलीमध्ये नाही. तर मुळामध्ये हे जे सगळं एकमेकांशी असलेलं नातं आहे, हे नातं याचं विवेचन, याचं विश्लेषण आपल्याला आपल्या न्यायालयाच्या पद्धतीमध्ये सुद्धा दिसतं. आपले न्यायाधीश हे एकच आदर्श आपल्या समोर ठेवला जातो भारतात, रामशास्त्री. आता रामशास्त्री कुठून येतात? रामशास्त्री कोणत्या विचारातून येतात? रामशास्त्रींनी न्याय दिला असेल तर तो शूद्रांना किती दिला याचा कुठेही अभ्यास नाही. पण रामशास्त्री हे न्याय देणारे न्यायप्रिय गृहस्थ आहेत आणि म्हणून त्यांचा एक आदर्श आपल्याकडे दिला जातो. मग प्रश्न असा आहे, ही जी न्याय व्यवस्था आहे, जातींमधली न्याय व्यवस्था आहे, जी पंचायत व्यवस्था आहे, त्या सर्वांमध्ये पांढर नावाचा एक छान चित्रपट संदीप माने मी काढला. तर त्याच्यामध्ये पांढऱ्या नावाचा, त्याच्यामध्ये त्यांनी एकूण संपूर्ण जात व्यवस्था भटक्या विमुक्तांमधली सुद्धा कशी पितृसत्ताक होऊन त्या बाईला किती नावं ठेवते आणि तिला तिथून पळून जावं लागतं आपल्या मुलासोबत, किंवा तिचा मुलगा पळून जातो तिथून आपल्या बहिणीला घेऊन. तर हे जे आहे हे वास्तव आपल्याला जेव्हा दिसतं तेव्हा आपल्या लक्षात असं येतं की भटक्या विमुक्तांमध्ये हळूहळू हळूहळू पूर्ण पॅट्रियार्की पितृसत्तात्मकता कशी शिरली. नारायण भोसलेंचं पुस्तक बघितलं तर आपल्या लक्षात येतं की तिथे गाय कशी शिरली, तिथे भटक्या विमुक्तांनी गायीचा कसा उपयोग करून घेतला. म्हणजे आपल्या पूर्ण व्यवसायासाठी धर्म आणि रूढी आणि परंपरांचा वापर करून सुद्धा स्त्रियांना हळूहळू बटीक करत जाणं, आणि स्त्रियांना बटीक केलं तर मग आपल्या टोळीतल्या स्त्रीवर आपला हक्क, आपल्या घरातल्या स्त्रीवर आपला हक्क, नवऱ्याचा तिच्यावर पूर्ण हक्क, अशा पद्धतीची एकूण व्यवस्था सुरू झाली. माझ्या भाचीने आता एक खूपच आजच मला एक क्लिप पाठवली. ती केनियाच्या जवळ असणाऱ्या आदिवासी स्त्री समूहाची आहे. आता मला त्याच्याबद्दलच संपूर्ण माहिती नाहीये. मी जरा सजग झाले, कारण सोशल मीडियावर आलेल्या सर्वच गोष्टी कुठे चित्रित केल्या. मग तिथे त्यांनी असं म्हटलंय की त्या संपूर्ण समूहानी तिथे नो मेन अशा पद्धतीची एक आयलंड आहे, बेट आहे, आणि तिथे ते म्हणतात ते मुलांना जन्म देतात. मुलींची लग्न 12व्या वर्षी म्हणजे त्यांना जेव्हा पाळी येते तेव्हा केले जातं. पण सर्व पुरुषांना, पुरुष झालेत ते मोठे झालेत की त्यांना त्या बेटावर राहण्याचा अधिकार नाही. सर्व आया मुलींना मुलांना बरोबरीने वाढवतात, पण पुरुषांनी मात्र ते त्यांना प्युबर्टी आल्यानंतर त्यांचं जे बाप बनण्याचं काम आहे ते झालं की त्यांनी तिथून निघायचं. अशा पद्धतीचं एक आयलंड आहे जगामध्ये अस्तित्वात. हे कळल्यावर मला खूप आश्चर्य वाटलं. कितीदा तरी वाटतं की इतका अत्याचार सहन करावा लागतोय नवऱ्याचा, सासरच्यांचा, निघून जावं आणि आपण कुठल्या तरी निर्जन बेटावर जाऊन जिथे कोणी अशा पद्धतीने अत्याचार करणारे नसतील, वकवकलेले नसतील, अशा वासना नजरा नसतील, जिथे मित्रत्व नसेल, जिथे संपूर्णतः बाईकडे बघण्याची दृष्टी माणूसपणाची असेल आणि तिच्या शरीराकडे बघताना म्हणजे प्रेम नावाची भावना निर्माण झाल्यानंतरच त्या दोघांमध्ये शारीरिक एकमेकांशी जवळीक होणं आणि जबरदस्तीने एकमेकांशी संबंध केल्यानंतर ती बळजबरी ठरू शकते, अशा प्रकारचं इतकं विवेकी पद्धतीने एकमेकांच्या, मग ते ट्रान्सजेंडर असू दे नाहीतर कुठल्याही याच्यामध्ये कोणावरही जबरदस्ती होणार नाही, अशा पद्धतीचा एक समूह तयार व्हावा, अशा पद्धतीची मानवी समाज रचना हळूहळू विकसित व्हावी अशी जी आपण स्वप्न बघत होतो, ती त्या स्वप्नांना पुन्हा पुन्हा छेद जायला लागलाय. कारण धर्मांधता वाढायला लागली आहे. एकीकडे दुसऱ्या धर्माच्या लोकांना दुसऱ्या धर्माच्या लोकांनी केलेले अत्याचार दिसतात. म्हणजे उदाहरणार्थ हिजाबच्या विरोधामध्ये हिंदुत्ववादी धर्मांधता शक्ती एकदम एकत्र येतात आणि त्यांना वाटतं मुस्लिम स्त्रियांवरच फक्त अन्याय होतात, त्याच्यामुळे इथल्या मुस्लिम पुरुषांचं चारित्र्य असं उघड करूया आणि त्यांना इथून बाहेर काढूया. तेव्हा ते कोणीच अभ्यास करत नाही, विचार करत नाही, आणि बहुतेक वेळेला अशा वेळेला बहुजन दलित आदिवासींना हाताशी धरलं जातं आणि त्या मुलांना सांगितलं जातं की आपला धर्म संकटात आहे. याच्यामध्ये तुमच्या लक्षात असं येईल की कुठल्याही ब्राह्मण पुरुषाला किंवा कशाला इजा झालेली तुम्हाला दिसणार नाही. ज्या वेळेला मिश्राचा मुलगा जाऊन शेतकऱ्यांना धडाधड अगदी लोकांच्या डोळ्या देखत पूर्णपणे चक्र त्यांच्यावर म्हणजे कार चालवतो, तरी सुद्धा त्याला 8-10 दिवसाचं अभय मिळतं आणि त्याच्यानंतर ती संपूर्ण त्याची व्यवस्था केल्यानंतर त्याला जेलमध्ये पाठवण्यात येतं. पण इथे मात्र छोट्या छोट्या आरोपांवरून अटक करून स्टेन स्वामी सारखा माणूस जो
ख्रिश्चन धर्मातला आहे, फादर आहे म्हणून तो लोकांना भडकवत असतो असं म्हणत, ज्या माणसांनी फक्त आयुष्यभर करुणा दाखवली, आयुष्यभर लोकांसाठी काम केलं, अशा स्टेन स्वामीला तुरुंगामध्ये मरण येतं आणि तरी सुद्धा हा देश पेटून उठत नाही. कारण तो माणूस ख्रिश्चन असतो. असा देश पेटून उठत नाही, की अरे काय झालं अखलाकचं? का का बरं त्याला अशा पद्धतीने हे करण्यात आलं? का बरं कुठल्याही मुस्लिम मुलाला मंदिरात गेला, लहानसा मुलगा आहे, 8-10 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला पाणी प्यायला मिळत नाही, त्याला पाणी प्यायला म्हणून मारण्यात येतं. का बरं अजूनही उत्तर प्रदेशामध्ये पाण्याला हात लागला आणि जाताना समोरून त्यांनी कुठल्यातरी सवर्ण सरपंचाच्या समोरून जाताना जोडे घातले होते म्हणून त्याच्याच जोड्याने त्याला पाणी प्यायला लावलं. अशा पद्धतीच्या अजूनही जातीय अमानुष पद्धती आणि भयानक क्रूर पद्धती या देशात चाललेल्या आहेत. कोणाची जीभ फासळून टाकणं, कोणाचे हात तोडून टाकणं, जी अतिशय उत्तम आणि अशी विद्रोहाची प्रतीक आहेत म्हणजे भीमाचा पुतळा असेल तर तो फोडून टाकणं, अशा पद्धतीने किंवा तालिबान्यांनी जी प्रवृत्ती दाखवली, ज्या प्रवृत्तीला मलालानी स्वतः अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर असणारी जी एवढी मोठी बुद्धाची मूर्ती होती, तथागताची मूर्ती होती, जी तेव्हा तालिबान्यांनी तोडली, तेव्हा ही 13-14 वर्षाची मुलगी आणि त्या गावातले सगळेजण विरोध करत होते. त्या गावातले लोक मुस्लिम होते, हे लक्षात घेण्यासारखं आहे. पाकिस्तान अफगाणिस्तानातले हे मुस्लिम होते, तालिबान्यांनी ते फोडली, पण या संपूर्ण लोकांनी त्याचा विरोध केला आणि त्याच्याकरता तालिबान्यांच्या गोळ्या पण खाल्ल्या आणि तालिबान्यांना वाटायला लागलं की ही कुठल्याही धर्माची इथे प्रतीकं नको हे वाटणं आणि आपल्या देशातल्याही लोकांना कुठल्याही धर्माची प्रतीकं नको वाटणं आणि स्वतःच्या धर्माची मात्र प्रतीक स्त्रियांवर मात्र पूर्णपणे लादणं, कुणाला तरी वाटणं म्हणजे एक फतवा मध्ये निघाला होता की आता सर्व स्त्रियांनी नऊवारीच नेसावं, आता संपूर्ण सर्व हिंदू स्त्रियांनी, अरे सर्व हिंदू स्त्रिया पूर्ण देशातल्या बघितल्या तर पंजाबी हिंदू स्त्रिया कधी नऊवारी नेसत होत्या, कधी नथ घालत होत्या, कधी त्या म्हणजे पूर्ण देशामधला जर देशामधला हिंदू धर्म नावाचं मिथक आहे हे, ही पूर्ण मिथ्या कल्पना आहे, ही एकत्र येऊ शकत नाही ते लोक. कारण असं आहे की 33 कोटी देव होते यांचे सर्वांचे आणि या सर्वांचे वेगवेगळे देव असताना ज्या देवांनी यांना स्वीकारलं ते देव आणि यांचे प्रसाद आणि नैवेद्य सुद्धा स्वीकारले. म्हणजे उदाहरणार्थ हे जर कोंबडी खात असतील, हे जर मासे खात असतील, ते सिकेपे असतील, काय असतं असतील, ते सारस्वत असतील, मी उच्चवर्णीयांची नावं घेते बरं का आता, त्या उच्चवर्णीयांचे मासे देवीला दिले जातात. आताच मी पोस्ट टाकली की अनेक देव्या म्हणजे मुकुंद कुळेंचा एक सुंदर लेख आला आणि तो त्यांनी फेसबुकवर पण पोस्ट केला. तर तो त्या लेखाच्या संदर्भात मी त्यांना लिहिलं की ह्या देव्या असतील, देव असतील, तर लक्षात असं येतं की हे जे देव आहेत हे जरी शिकार करत होते, क्षत्रिय समाजातले होते, शूद्र होते, तरी त्यांना मात्र शाकाहारी करण्यात आलं. आणि शंकराचा मुलगा गणपती आहे ना, तो पर्वतांमध्ये राहत होता. आता पर्वतांमध्ये काय खायला मिळणार त्यांना? कुठे त्या हिम भागामध्ये जी वृष्टी होती, हिमवृष्टी, तिथे खाण्यासाठी तुम्हाला जी भाजी आणि असं सगळं आहे ते जंगलच बर्फाच्छादित होऊन जातं. त्यावेळेला तुम्हाला मांस खाणं याच्याशिवाय पर्याय नाहीये, हे आपल्याला माहिती आहे, सर्वांना माहिती आहे. आणि अशा सगळ्या याच्यामध्ये जी पार्वती राहत होती, पर्वत कन्या होती, त्या पर्वत कन्या किंवा भील आणि पार्वती, एका दक्ष राजाची मुलगी, ह्या दोघांचं मिलन होतं आणि गणपती होतो. त्याच्याही वेगळ्या कथा आहेत मिथकाच्या की तो मळापासून झालेला आहे आणि शंकराला माहितीच नाही की आपल्याला मुलगा झालाय वगैरे वगैरे, तिकडे मी जात नाही. पण ह्या दोघांच्या गणपती मात्र जो आहे, गणांचा पती, जो गण अधिपती होता, तो कधी आणि केव्हा शाकाहारी झाला ते माहिती नाही. कदाचित त्याला हत्तीचं तोंड लावल्याबरोबर तो शाकाहारी झाला असेल, कारण हत्ती मांस खात नाही म्हणून त्याला शाकाहारी करण्यात आलं, म्हणूनही त्याला हत्तीची सोंड आणि हत्तीचं डोकं लावण्यात आलं असेल. तर हे जे गण होते, हे जे मांसाहार करत होते, ते मांसाहार करणारे जे लोक आहेत त्या लोकांचेच नैवेद्य त्यांनी आपल्या देवदेवतांना दाखवलेले आहे. या देशामध्ये जवळपास 90% लोक मांसाहारी आहेत. हे अतिशयोक्त विधान नाही. त्याच्यामध्ये बकरे कोंबड्या वगैरे अशी जे मटण खाणारे लोक आहेत ते वेगळे आहेत आणि मासे खाणारे लोक वेगळे आहेत असं नाही. तर मासे आणि मांसाहार एकत्र करणारे पण लोक आहेत आणि मासे खाणारे लोक स्वतःला मांसाहारी न म्हणता असंही म्हणतात की आम्ही सी फूड खातो, आम्ही समुद्रातल्या गोष्टी खातो, पण ते जीव खातात. आणि जर जगदीशचंद्र बोसांनी जे सिद्ध केलंय की वनस्पतींना जीव असतो, तर आपणही वनस्पती एवढ्या मारतो आणि खातो
आणि आता त्या वनस्पतींवर जेनेटिक मॉडिफाईड करून आपल्या संपूर्ण शरीरावर जेनेटिक मॉडिफिकेशन करून ज्या पद्धतीचे बदल करण्यात आले पर्यावरणात आणि संपूर्ण प्रकृतीशी खेळण्यात आलं, तेव्हा आपण किती जीवजंतू मारले आणि किती जीवजंतूंना पूर्णपणे नष्ट करून टाकलं आणि त्यांना त्या एंडेंजर्ड स्पेसिसमुळे आज संपूर्णतः पर्यावरणाला किती धोका निर्माण झाला, हे जर मानवी संस्कृतीच्या विनाशाचं गणित आपण मांडायला लागलो तर लक्षात असं येतं की संपूर्ण संस्कृती एका वेगळ्या हिंसाचारावर पूर्णपणे बसलेली आहे. आणि म्हणून त्या हिंसाचाराच्या म्हणजे मानवी हिंसाचार, प्रकृतीवर झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात आपल्याला जेवढं लागतं ते खाणं आपल्यासाठी असणं, उपलब्ध असणं. जसं वाघ हा स्वतःसाठी शिकार करतो तेव्हा तो त्याचा मांसाहार नसतो, तर अशा पद्धतीची स्वतःला लागणार तेवढ्या पुरतच्या गोष्टी ग्रीडमध्ये नाही, लोभामध्ये नाही, तर माणसाला आयुष्यभरच नव्हे तर माणसाला अनेक वर्ष पुरेल अशा पद्धतीची एक पूर्ण प्राकृतिक शाश्वत व्यवस्था करण्यापर्यंतचा जो संपूर्ण हे आहे त्याची ती व्यवस्था इथे आणण्यासाठीचा कल होता. मग आता इथे स्त्रिया काय करतात, तर स्त्रियांचा रोल खूप महत्वाचा आहे. स्त्रियांनी शेतीचा शोध लावलाय, स्त्रिया जंगलात राहिल्या आहेत आणि हे सगळं असलं तरी त्या आपल्या मुलांपुरतं आणि आपल्या पूर्ण टोळीपुरती जेवढी शिकार असेल तेवढे करतात आणि त्याच्यानंतर त्याच्या ते शिजवतात, अन्न ते शिजवून त्या शिजवण्याचाही त्यांनी शोध लावलाय की ते शिजवलं कसं झालं पाहिजे, त्याच्या तापमानाचा शोध लावलाय आणि त्याच्यानंतर त्याचं वाटप केलं जातं कम्युनिटीला. आणि इतक्या बुद्धिमान स्त्रीला आपली आपली सत्ता असावं ही अशी जी पूर्ण काम करू शकते, इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने 24 तास ती काम करत असते. एकीकडे शिकार तर करतेच, पण ती शिकार करत असताना त्या शिकारीचं संपूर्ण मॅनेजमेंट करते. ती घरामध्ये तिला 4 दिवस पाळी असते आणि ती पाळी झाल्यानंतर आणि मग जेव्हा तिला मूल राहतं तेव्हा ती 9 महिने घरात राहते आणि त्या 4 दिवस ती पाळीच्या दिवसात काही दिवस घरात राहतही असेल. तर अशा सगळ्या याच्यामध्ये त्याचं एक पूर्ण उदात्तीकरण करून तिला डांबण्यात आलं आणि तिला डांबण्यात आलं असताना हे सांगण्यात आलं, ज्याला बीज क्षेत्राचा न्याय असं म्हणतात, इरावती कर्वे म्हणतात. त्या महाभारतातून ते त्याचं अनालिसिस जोडतात, विश्लेषण. हा जो बीज क्षेत्र न्याय आहे की माझं बीज आणि तिचं क्षेत्र म्हणजे माझं मूल आणि त्या क्षेत्रावर माझा अधिकार. तर तसंच आपल्याला पर्यावरणामध्ये वंदना शिवा म्हणतात शेतीवर पूर्णतः अधिकार, स्त्रियांचा नाही तर शेतीवर अधिकार, अशा पद्धतीने संपूर्णतः जमिनीवर अधिकार, बाईवर अधिकार, नदीवर अधिकार, अशा पद्धतीने संसाधनांवर अधिकार करत करत आपली सत्ता जमा करणं ही सगळी पितृसत्तेचीच लक्षणं आहेत. आणि यांच्यावर कोणी कब्जा केला तर आपण सगळ्या कंपन्यांचे मालक बघू, आपण सर्व धर्मांचे संस्थापक बघू, हे सगळेच पुरुष आहे. स्त्रियांच्या चळवळीतलं एक गाणं आहे, खूप फेमस आहे ते गाणं, दरिया की कसम मौजों की कसम ये ताना बाना बदलेगा, तू खुद को बदल तभी तो जमाना बदलेगा. तर ह्या गाण्यामध्ये एक काही ओळी अशा आहे, ये पर्दा तुम्हारा कैसा है क्या ये मजहब का हिस्सा है, म्हणजे घुंगट सुद्धा, ये घुंगट तुम्हारा कैसा है क्या ये धर्म का हिस्सा है, कैसा पर्दा कैसा मजहब ये सब मर्दों का हिस्सा है. तर सगळे मजहब सगळे धर्म हे पुरुषांनी निर्माण केले आणि वेदांनी तर हद्दच करून टाकली. आज बाबूराव बागुलांचा स्मृती दिवस आहे. बाबूराव बागुल म्हणतात, तू वेदांआधी होतास, परमेश्वरही तूच निर्माण केलास आणि वेदही तूच निर्माण केलेस, हे माणसा तुझ्या माणूसपणाला जाग. हा माणूस आणि ही माणूस, ती माणूस म्हणजे होमोसेपियन्स मध्ये युवाल नोवा हेरारी म्हणतो की कोण होतं आधी, तर आधी संपूर्ण जगाच्या विश्वरचनेच्या सगळ्या अगदी 10,000 वर्षापूर्वीचा सापडलेल्या सांगाड्यापासून सगळ्याचा जर आपण उल्लेख केला तर हे जे होमोसेपियन्स पाहिलं तर सगळ्यात पहिले अस्तित्वात होती ती काळ्या रंगाची स्त्री. आणि तसेच उल्लेख आपल्याला लोकायत मध्ये आढळतात, सिंधू संस्कृतीच्या इतिहासात आढळतात. त्याचा इतिहास लिहिताना ज्या ज्या लोकांनी त्याचं निरूपण केलंय, त्याचं विश्लेषण केलंय, त्याची मांडणी केली आहे, जे मानववंशशास्त्रज्ञ अँथ्रोपॉलॉजिस्ट असतील, जे आर्किओलॉजिस्ट असतील, जे हिस्टोरियन्स असतील, या सर्वांनी एकत्र येऊन जो पूर्णपणे या देशामध्येच नव्हे या संपूर्ण भारत खंडाचा इतिहास जेव्हा लिहायला सुरुवात केली तेव्हा त्यांना सापडलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की सगळीकडे मातृका आहे. आणि ही मातृका कशी आहे, ही मातृका आज दाखवलेल्या बार्बी डॉल सारखी नाहीये. ती अतिशय पुष्ट आहे, ती अतिशय निरोगी आहे आणि तिचं संपूर्ण जे सौष्ठव आहे ते सौष्ठव जे आहे ते तिच्या आज ज्या पद्धतीने तिने अॅनिमिक असलं पाहिजे, तिने तसंच सुंदर दिसलं पाहिजे, तिची नाकेडोळी अशी असली पाहिजे असं नाहीये.
तर एक सामान्य स्त्री सुद्धा आपल्या स्वतःला सुंदर मानू शकेल अशा पद्धतीची तिची जी शरीर रचना होती, तसं आपल्याला आदिम स्त्रियांचं हे रूप आपल्याला दिसतं. पण ते रूप हळू हरवत गेलं, कारण ज्या ज्या वेळेला आपल्याला म्हणजे बोलता बोलता हेही आठवलं, मला सिरिया आठवलं, इजिप्त आठवलं. इथेही राण्याच आहेत. ममीज ह्या राजांपेक्षा जास्त राण्यांच्या आहेत. आणि ह्या राण्या होत्या त्या कशा होत्या यांचं वर्णन आहे. तर मुळामध्ये प्रश्न असा आहे की जर एवढा मोठा राण्या आणि राण्यांच्या हातामध्ये असणाऱ्या सत्ता इव्हन आपल्याकडे इंग्रज आले तेव्हा, आज आता मी तो लेख लिहिते आहे मनोविकाससाठी, मला दत्ता आणि संयोगिता यांनी दोघांनी विचारलंय आणि माझाच फक्त लिहून व्हायचं आहे, तर ते मी तुम्हाला सांगते की तो लेख लिहिताना मला जे संदर्भ सापडले त्या संदर्भांबद्दल कधीतरी बोलेन. पण ह्याही सर्व स्त्रिया, खूप स्त्रिया आहेत की ज्यांनी स्वातंत्र्य संग्रामासाठी लढाई केली, पण त्यांचा इतिहास जसा राणी लक्ष्मीबाईच्या बरोबरीने लढणाऱ्या झिलकारीचा इतिहास दलित चळवळीने बाहेर काढला, तसाच हा इतिहास पण बाहेर काढण्याची गरज आहे की ह्या कोण कोण होत्या, या कुठे होत्या, यांनी कशी लढाई केली, यांनी इंग्रजांना कसं सळो की पळो केलं, या सगळ्या ज्या राण्या होत्या त्या राण्या कोण होत्या आणि कुठे कुठे होत्या, कुठे वस्त्या होत्या, त्या दक्षिणेत होत्या, उत्तरेत होत्या, मध्य प्रदेशात होत्या, त्या संपूर्ण देशभरात आज ज्या देशातली सगळी राज्य आहेत त्या संपूर्ण राज्यांमध्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुद्धा या राण्यांचे उल्लेख आढळतात. आणि या गणराज्यासारख्याच स्वतंत्र जसं हे होते प्रिन्सली स्टेट होते, तसे यांच्याही हातामध्ये हे जे स्टेट होते ते त्या स्टेटच्या अधिपती होत्या. त्यांचे नवरे तिथे राजे नव्हते, किंवा ज्या विधवा होत्या किंवा ज्यांचं मूल लहान असतानाच त्यांचा नवरा कुठल्या तरी कारणामुळे तो कुणाशी तरी रममाण झालाय, तो कुणाशी तरी त्याचे संबंध आहेत आणि त्याचा राज्याकडे लक्ष नाहीये, अशा सगळ्या काळामध्ये या जवळपास सर्व एकल विधवा परित्यक्त स्त्रियांनी राज्य सांभाळलेलं आपल्याला दिसतं. अगदी अलीकडची गोष्ट आहे, म्हणजे अगदी 150-200 वर्षापूर्वी, 300 वर्षापूर्वीच्या या काळातल्या या घटना आहेत. आणि तरी सुद्धा आपल्याला, आपण मात्र 20व्या आणि 21व्या शतकामध्ये मंगळसूत्र घालणं, कुंकू लावणं, आपण हातामध्ये सवाष्णोत्तर बांगड्याच घातल्या पाहिजे, असा संपूर्ण माध्यमांमधून मोठ्या प्रमाणावर प्रचार चाललेला आहे. त्याच वेळेला अशा पद्धतीच्या ज्या बातम्या येतात, त्यामुळे सोशल मीडियानी जो खेळ केला तो खेळ फार गमतीशीर होता. खरं तर दोन्ही न्यायालयांमध्ये, मुंबई हायकोर्टामध्ये जी केस आली त्याच्याबद्दल मी थोडीशी तुम्हाला कल्पना दिली. ही जी बाई आहे हिची पोलंडला नोकरी आहे, आणि पोलंडला नोकरी असताना तिला मुलीला घेऊन जाताना ती म्हणत होती की घरच्यांनी इथे त्यांनी सांभाळलं तर मला नोकरीवरती जाता येईल. त्यावेळेला घरच्यांनी तिच्यावर केस केली, फॅमिली कोर्टामध्ये सांगितलं की ही आई म्हणून हे अयोग्य आहे, आणि म्हणून आईनी कसं पहिल्यांदा मुलीकडे लक्ष दिलं पाहिजे, मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे, आणि मग तिने तिचं करिअर त्याच्यानंतर केलं पाहिजे. तर तशाच प्रकारची फॅमिली कोर्टातून ऑर्डर मिळाली होती. या ऑर्डरला तिने पूर्णपणे चॅलेंज केलं आणि मुंबई हायकोर्टात गेली, आणि मुंबई हायकोर्टामध्ये जजमेंट मिळालं की बाईला अशा पद्धतीने चॉईस करून तिला मुलगा की नोकरी अशा पद्धतीने तिला संभ्रमात टाकता कामा नये. तिची नोकरी तेवढीच महत्वाची आहे, आणि तिला मूल म्हणून तिच्या नोकरीमध्ये मुद्दाम अडचण निर्माण करणं हे चुकीचं आहे. अशा पद्धतीची एक प्रागतिक चांगल्या प्रकारची ऑर्डर हायकोर्टाने, अशा प्रकारचा निर्णय, जजमेंट दिलं. पण आलं असं होतं की वेदर वुमन शुड चूज हर चाइल्ड और हर जॉब. तर अशा पद्धतीने मीडियाने ट्विस्ट करत काही बातम्या दिल्या. आणि सेम मद्रास हायकोर्टाच्या बाबतीत आतापर्यंत, कालपर्यंतची माझी पोस्ट फेसबुकवर तशीच आहे, आणि असंख्य लोकांची आहे. कविता कृष्णननी पण त्याच्याबद्दलची माफी मागितलेली आहे, मी पण माफी मागितली आहे. कारण ही पोस्ट वाचताना असं पहिल्यांदा वाटतं की मंगळसूत्र, मद्रास हायकोर्टामध्ये थाली म्हणतात मंगळसूत्राला, ही थाली जर घातली नाही तर नवऱ्याचा मानसिक छळ केला जातोय, अशा पद्धतीची फिर्याद नवऱ्याने केली होती. पण मद्रास हायकोर्टाने म्हटलंय की याच्याने काही मानसिक छळ होत नाही. तर हेही जजमेंट पुरोगामी ठरलेलं आहे आणि पुरोगामी आहे. तर आणि पुरोगामी म्हणजे पुरोगामी आपल्याला म्हणावं लागतं, खरं तर ते सर्वसाधारण आणि सर्वसामान्य माणसाच्या हिताचं आहे, स्त्रियांच्या हिताचं आहे आणि स्त्रियांच्या सन्मानाचं आहे. आपल्याकडे आर्टिकल 14 पासून ते आर्टिकल 21 पर्यंत आपल्या जवळ खूप महत्वाची गोष्ट आहे. आर्टिकल 14 ते 21 ही स्वातंत्र्य, समानता, समता, मैत्र आणि धर्मनिरपेक्षता
या पाचही मूल्यांच्या आधारावर आहे. त्याच्यामध्ये राईट टू लिव्ह आणि राईट टू लाईव्हलीहूड विथ डिग्निटी हे जे 21वे कलम आहे, या 21व्या कलमानुसार मला संपूर्णतः कसं माणूस म्हणून जसं दुसरा माणूस राहतो तसं जगण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे, इक्वली, बरोबरीने, समानतेने. त्याच्यामुळे मला आता तुम्ही बघितलं तर काय आख्यायिका आहे की जर हिनी मंगळसूत्र काढून टाकलं तर हिचा नवरा मरेल. मी तुम्हाला खरं सांगते की ज्या दिवशी म्हणजे खरं म्हणजे अगदी खूप जण या गोष्टीचे साक्षीदार आहेत. ज्या दिवशी मी लग्न केलं तेव्हा रजिस्ट्रार तिथे होते आणि लग्नामध्ये आम्ही एकमेकांना हे माळा घातल्या नाहीत, फक्त नोंदणी पद्धतीने लग्न झालं. तर तेव्हा एकमेकांचे नाव घेऊन मी याचा आणि मी हिचा स्वीकार करते असं असं ते झालं. या लग्नाला प्राध्यापक भालभोळे जे आता नाहीयेत, डॉक्टर रूपा कुलकर्णी ज्यांनी याच्यावर सही केली होती माझ्या लग्नाच्या वेळेला, त्यांच्यापासून ते मोहन हिराबाई हिरालाल पासून ते चंद्रकांत वानखेडेंपासून अशी अनेक मंडळी उपस्थित होती. सतीश गोगुलवार पासून डॉक्टर तारक काटेकर सगळी मंडळी उपस्थित होती. माझ्या मैत्रिणी होत्या. या विभावरी हिंगवे पासून ते म्हणजे आता मी सर्वांची नावं घेत राहिली तर खूप मोठी लिस्ट होईल. पण ह्या सर्वजणी तिथे उपस्थित होते. हे सर्वजण तिथे उपस्थित होते आणि त्यांच्या समोर माझं लग्न झालं. लग्न 24 रुपयाच्या वरती झालं नाही आणि आमच्याच मित्रांनी सगळ्यांनी एकत्र हे करून त्या दिवशी सर्वांना भोजन दिलं, जेवण दिलं आणि मग आम्ही आपल्या घरी निघालो. त्यावेळेला मी माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालून घेतलं नाही. माझ्या नंदेने तो आग्रह केला होता, तिने आणलं पण होतं, पण मी ते घालून घेतलं नाही. मला कुंकू लावायचा पण आग्रह माझ्या नंदेने केला, मी ते लावून घेतलं नाही. मला जेव्हा मूल राहिलं पोटात तेव्हाही मी कुंकू मंगळसूत्राशिवाय फिरत होते. तेव्हाची एक घटना तुम्हाला सांगते. खूप संघर्ष करावा लागतो. आईबाबांनी खूप रडत देखत मला सांगितलं आणि माझ्या नवऱ्याला त्यावेळेच्या म्हणजे मी 27 वर्ष संसार केल्यानंतर जातीच्याच प्रश्नावरून, आता ते सारखं बोलू नये, पण घटस्फोट घेतला. पण जे लग्न आमचं झालं होतं त्याचं वर्णन करताना मी तुम्हाला हे सांगेल की त्या लग्नामध्ये मंगळसूत्र घातलं नाही. बरं, हे करताना छात्रयुवा संघर्ष वाहिनीने चिनावलला एक शिबिर घेतलं होतं. त्याच्या आधी त्यांनी भद्रावतीला एक शिबिर घेतलं होतं 1978 मध्ये. तेव्हा मी BA ला होते. 77-78चा सुमार होता आणि तेव्हा जेव्हा भद्रावतीला हे शिबिर झालं त्या शिबिरामध्ये कुंकू मंगळसूत्रावरची चर्चा झाली आणि तेव्हा आम्हाला माया देशपांडे आणि सुधाकर जाधव असं हे दाम्पत्य कळलं आणि त्याच्यामध्ये मायानी मंगळसूत्र घातलं नाही आणि तेव्हा तिने आम्हाला स्त्री पुरुष सहजीवन दादा धर्माधिकारींचं वाचायला दिलं आणि तेव्हा संघर्ष वाहिनीच्या जे अभ्यास वर्ग व्हायचे त्याच्यामध्ये आम्ही मार्क्स शिकत होतो. त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे म्हणजे गांधी वाचत होतो. आम्ही मार्क्सिझम कडून सर्वोदयाकडे JP कसे वळले ते वाचत होतो. आचार्य दादा धर्माधिकारी आचार्य राममूर्ती वाचत होतो. त्याच वेळेला माझं संपूर्ण विद्रोही साहित्याचं फुले आणि आंबेडकर वाचन सुरू होतं. अशा पद्धतीने एकूणच आणि विषमता निर्मूलनामध्ये एक गाव एक पाणवठा ही चळवळ का असावी, फुलेंचं काय महत्व आहे आणि आंबेडकरांचं काय महत्व आहे हे बाबा आढाव त्या काळात सांगत होते. असा तो एकूण मन्वंतराचा काळ होता. माझे प्राध्यापक होते यशवंत मनोहर. कर्मविपाकाचा संपूर्ण सिद्धांत नाकारून, मोक्ष आणि पुनर्जन्म या संकल्पना नाकारून आता लौकिकातच कशा पद्धतीने संपूर्णतः आपण हे जग बघितलं पाहिजे असं सांगत तथागत गौतम बुद्धापर्यंत त्यांनी जी शिकवण त्यांनी दिली त्याचा संपूर्णतः एक विचार आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवणं हे काम ते करत होते. असं संपूर्ण वातावरण होतं विदर्भ साहित्य संघामध्ये. सुरेश भट, सुधाकर गायधनी अशी सगळी मंडळी जमायची. ज्योती कोटमकर होते आणि बरीच मंडळी होती त्या सगळ्या काळामध्ये, अरुणा पवार वगैरे. आणि ह्या सगळ्यांनी मिळून तेव्हा ज्योती लांजेवार आम्ही सगळेजण एकत्र बसायचो. आज ज्यांची खूप कविता आपण वाचतो आणि त्यांच्याबद्दल बोलतो अशी विदर्भातले त्या काळामध्ये लोकनाथ यशवंत वगैरे असे सगळे त्यावेळेला नवोदित कवी होते. ही सगळी मंडळी पुढे येत होती. या सर्वांच्या संपूर्ण या सगळ्या वातावरणात मी त्यांच्यापैकी एक होतेच, पण मी त्याच काळामध्ये पूर्णपणे खूप सामाजिक चळवळीमध्ये झोकून दिलेलं होतं आणि संघर्ष वाहिनीची नागपूरची पहिली संयोजक पण झाले होते. तर हे जे सगळं वातावरण होतं या वातावरणामध्ये आम्ही स्त्रियांचे अधिकार चर्चा करत होतो. अनेक संघटनांमध्ये स्त्रियांचे अधिकार आजही चर्चा केली जात नाही. स्त्रीमुक्तीचा विचार हा संपूर्ण पाश्चात्य देशातून आलाय असं मानलं जातं. आमच्यामध्येही छात्रयुवा संघर्ष वाहिनीमध्ये काही जण तुमच्या अंगात स्त्रीमुक्ती आली काय,
तुम्हाला जास्तच स्त्रीमुक्ती चढली काय असे शब्द वापरायचे आणि त्याला आम्ही कडाडून विरोध करायचो, त्याच्यामध्ये त्यांच्याशी भांडायचो. आम्ही कुंकू मंगळसूत्र घातलं नाही म्हणजे आम्ही त्याग करत होतो, पण नवऱ्यांना काहीच त्याग करावा लागणार नव्हता. ते म्हणत एकीकडे होते की जनेऊ तोडो इंसान जोडो, जानवं जरी काढलं असेल तरी त्यांच्या मनामधलं जानवं आणि ब्राह्मणवाद पूर्णपणे प्रखर होता. एवढंच नव्हे तर ज्या पुरुषांनी स्वतः फुल टायमरशिप केली आणि स्त्रिया जेव्हा नोकरी करत राहिल्या तेव्हा स्त्रियांवर नोकरी, मूल आणि हा फुल टायमर असं सांभाळायची वेळ आली. पण ज्या स्त्रिया माझ्यासारख्या फुल टायमर होत्या त्यांनी नवऱ्याला सांभाळणं, घर सांभाळणं, मूल सांभाळणं, आपलं कार्यक्षेत्र सांभाळणं, फुल टायमर होणं आणि त्याच्याशिवाय संपूर्ण समाजाच्या शिवाय खाणं आणि पुन्हा हे सगळं करत होते. मंगळसूत्र न घालणं, कुंकू न लावणं आणि आई वडिलांचं नाव लावणं. माझ्या बाबतीत एक खूप मजेदार घटना घडली की मी गरोदर असताना जेव्हा जात होते तेव्हा कुंकू लावलेलं नाही, मंगळसूत्र घातलं नाही, तर बाजारात भाजी आणायला आई म्हणजे आईकडे 7व्या महिन्यानंतर आईकडे राहायला गेले आणि बाजारात भाजी आणायला आईबरोबर गेले तेव्हा ती बाई जी आम्हाला ओळखणारीच भाजीवाली होती. ती भाजीवाली मावशी म्हणाली की "काय झालं गं बाई हे? खूपच वाईट झालं. एवढं मोठं पोट आहे, पण आता नवराच नाही म्हटल्यावर कसं?" असं ती म्हणायला लागली आणि रडायला लागली. माझ्या आईने तिथेच जोरात माझ्या पाठीत दणका घातला. म्हणाले, "तुझं हे सगळं रूप आहे ना, मंगळसूत्र न घालणं, कुंकू न लावणं, याच्यामुळे बघ लोकांचे समज असे होतात." तर मी म्हटलं, "अगं आई त्यांना वेळ लागेल. त्यांना त्यांना वेगळ्या पद्धतीने समजावून सांगू." मग मी तिला सांगितलं तसं. म्हटलं, "नाही, नाही." तिथे एका याच्यावर तिच्याजवळ असलेल्या त्या दगडावर बसले थोडा वेळ. तिला सांगितलं की माझा नवरा जिवंत आहे आणि मला मी असं करते. तर ती हसायला लागली. तसंच मला हॉस्पिटलमध्ये पण हेच अनुभव आले. हॉस्पिटलमध्ये ते तयारच नव्हते. मला मुलगी झाली तर पहिल्यांदा पूर्ण मातृसेवा संघामध्ये महालच्या पेढे वाटणारी पहिली बाई आणि पहिला परिवार हा माझ्या आई-बाबांचा. म्हणजे मी तर तेव्हा माझं सिझेरियन झालं होतं. मी बेडवर होते. पण माझ्या आई-वडिलांनी पेढे वाटले. त्यांना सांगितलं होतं मुलगी झाली तर पेढे वाटायचे आणि माझ्या आई-वडिलांनी माझ्या बाबांनी पेढे आणले आणि सगळीकडे वाटले. त्याच्यामुळे पहिली अशी घटना होती की लेकीचा झाला जन्म, जणू उजळे पूनम, लेकीच्या जन्मासाठी आई पेढे वाटी. ज्यावेळेला मात्र बर्थ सर्टिफिकेट तयार करण्याची वेळ आली त्यावेळेला मी त्यांना सांगितलं आडनाव टाकू नका. त्यांनी हुशारी केली. त्यांनी सौ लता टाकलं. मग त्यांनी नवऱ्याचं नाव टाकलं. मग त्यांनी त्यांच्या कंसामध्ये त्याचं आडनाव लिहिलं. पण लिहिताना मनस्विनी लता रवींद्र असं सर्टिफिकेट तरीही तयार होतं आणि ते तयार झाल्यानंतर शाळेमध्ये जेव्हा वेळ आली तेव्हा आईचं आणि वडिलांचं नाव माझ्या मुलीच्या मागे लागलेलं आहे तोपर्यंत माझ्या मागे ऍफिडेव्हिट आणि गॅझेटमध्ये ते नाव आलं पाहिजे याची जेव्हा धडपड सुरू झाली तेव्हा गॅझेट ऑफिसनी ते नाव पहिल्यांदा नाकारलं. मला बोलण्यात आलं रेशन कार्डवर नाव नाही. रेशन कार्ड त्यावेळेला रेशनवरच रेशन मिळायचं आणि आम्ही प्रचंड म्हणजे फुल टाइम कार्यकर्ता होती मी त्यावेळेला. अतिशय गरिबी होती. घरामध्ये पैसा फार येत नव्हता. आम्ही वेगळे राहायला लागलो होतो कारण घरात जातीभेद होता म्हणून ते घर मी सोडलं होतं. या सगळ्या काळामध्ये बाळाला घेऊन जाणं, रेशन ऑफिसला जाणं, तेव्हा रेशनिंग ऑफिसमध्ये चक्क राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली माझ्या नावावर आणि लता प्रतिभा मधुकर असं नाव कसं असू शकतं? कदाचित त्यांच्या नवऱ्याला काहीतरी दत्तक घ्यायचं असेल किंवा यांचा घटस्फोटच होणार असेल किंवा या बाईंना खरोखरच वडील आहेत का? अशा पद्धतीच्या सगळ्या चर्चा होत्या. जसं नारायण सुर्वेंची कविता आहे आणि ती बाई म्हणते, ती वेश्या व्यवसायातली बाई असते. ती बाई म्हणते की मास्तर तुमचंच नाव लिहा किंवा आपल्याकडे किशोर शांताबाई काळे हे शांताबाई लिहितात कारण त्यांना वडिलांचा पत्ता नाही. माझ्याकडे आई आणि वडिलांचं रीतसर लग्न होऊन त्यांचं मी पहिलं अपत्य आहे आणि त्यांच्या दोघांचं मी नाव लावते म्हटल्यानंतरही अशा पद्धतीने माझ्या आईच्या चारित्र्यावर पहिल्यांदा जे मी अजूनपर्यंत उघडपणे आईला सांगितलं नाही तर पहिल्यांदा कुणाकडे बोट दाखवलं गेलं? पहिल्यांदा तिच्याकडे बोट दाखवलं गेलं. माझ्या बाबांचं खूप मजेदार असं उदाहरण आहे की ते मला पूर्ण सौ लता असं करून ते पूर्ण नाव लिहून पाठवायचे नवऱ्याचं आणि आडनाव आणि ती तेव्हा आंतरदेशीय पत्र यायची. मी ते पत्र हळूच फोडून बाबांचं पत्र म्हणून मी मुंबईत राहायला गेले होते 1983 मध्ये मुलीचा जन्म झाल्यावर आणि मुंबईत राहायला आले तेव्हापासून आता मुंबईत आहे आणि बाबा नागपूरला. तर बाबा मला खूप मोठी मोठी पत्र लिहायचे. त्यांना खूप आठवण यायची. तर त्यावेळेला ते पत्र वाचायचे मी आणि ते पत्र पुन्हा चिकटवून मी त्यांना परत पाठवायचे की या पत्त्यावर कुणी असं सौ लता राहत नाही. इथे लता प्रतिभा मधुकर राहतात. तर माझ्या आई वडिलांची ही मानसिकता बदलण्यामध्ये पण त्यांनी खूप प्रेमाने म्हणजे ते समजून घेत होते मी पोटचं मूल होते त्यांच्या. आंतरजातीय विवाहाला त्यांचा विरोध होता आणि नवऱ्याला कोड आहे म्हणून विरोध होता. पण 2 दिवसात त्यांचा विरोध मावळला आणि त्यांनी आपल्या गळ्यातला सोन्याचा गोप घालून त्या माझ्या नवऱ्याला ऍक्सेप्ट केलं. पण मी ब्राह्मण जातीतली नसल्यामुळे ब्राह्मण कुटुंबामध्ये मला ऍक्सेप्टन्स तेव्हा मिळालं जेव्हा मला मूल झालं. तर लक्षात घ्या की बाबासाहेबांचा एंडोगामीचा सिद्धांत मी माझ्या आयुष्यामध्ये जगले.
ते म्हणतात तसं ते खरं आहे. तुम्हाला जे मूल झालं ते आपल्या आपल्या मुलाचं मूल आहे. आणि समजा मुलगा झाला असता तर त्यांना अजूनच काय झालं असतं माहिती नाही. आमच्या घरामध्ये सर्वांना मुली आहे आणि कधीही आम्हाला कधी क्षोभ झाला नाही. आम्हाला खूप आनंद झाला की आम्हाला मुलगी, आणि मला जेव्हा मुलगी झाली तेव्हा मी ठरवलं की बस एक मुलगी झाली आहे आणि मला खूप आनंद झाला. आणि त्याच्यानंतर मुली मुलींच्या संदर्भात तर मी नेहमी बोलते. मी स्त्रीमुक्ती चळवळीचं कामच फक्त नाही तर गर्भलिंग निदान आणि निवड विरोधी कायदा. आज मृणालताईंचा पण स्मृती दिन आहे, तर मृणालताईंनी आम्ही संपूर्ण केलेल्या चळवळीला पाठिंबा देत ह्या कायद्याचं बिल पूर्णपणे प्रस्ताव नागपूर विधानसभेमध्ये ठेवला. त्याची पण मी साक्षीदार आहे, कारण माझ्या घरातच हा कायद्याचं बिल हा प्रस्ताव बनला. ही चळवळ आम्ही सुरू केली. कन्या वंशाचा हा दिवा, हट्ट मुलाचा का हवा, लग्नानंतर माहेरचे नाव, पुढे हो चालवा, अशी गाणी मी त्या काळात लिहिली. एवढंच नव्हे तर लडकी ना लडके से कम हे जे कमला भसींचं गीत आहे तेही आम्ही खूप धम्म कदम बाई धम्म कदम, लडकी ना लडके से कम असं म्हणत म्हणत रस्त्यावर आलो. 200 आदिवासी कॉन्व्हेंट, वेगवेगळ्या शाळांमधली सगळी मुलं एकत्र आली आणि लहान भावांनी सांगितलं, मोठ्या भावांनी सांगितलं, आम्हाला बहीण हवी आहे, आमच्या बहिणीला मारू नका, गर्भात मारू नका. अशा पद्धतीचे अतिशय फार कन्व्हिन्सिंग पद्धतीने लोकांना पटवून देत स्त्रियांचा जन्म असा कसा तुम्ही नकोसा म्हणताय. मुलगी काय काय करू शकते तिच्या, आणि तिने केलेलं कर्तृत्व, जर तुम्ही पुरुषाचं कर्तृत्व काहीच आहे म्हणजे पुरुष घरात बसला, काहीच नोकरी नसेल करत, सगळ्यांच्या जीवावर खात असेल तरी सुद्धा पुरुष आहे म्हणून त्याला जो मान असतो. पण स्त्रिया मात्र 24 तास काम करत असतात, अहोरात्र झटत असतात. माझाच नव्हे, पूर्ण स्त्री चळवळीचं जे अध्ययन आहे ते शहरातल्या स्त्रिया, अगदी नोकरी करणाऱ्या आणि घरामध्ये कमी काम करणाऱ्या स्त्रिया असल्या तरी सुद्धा शहरातल्या स्त्रिया साधारणतः 33 कामं दैनंदिन करत असतात आणि गावामधल्या स्त्रिया या 48 कामं करत असतात. त्यांच्यामधल्याही स्त्रियांनी नाकारलं की आता आपण हे काम करूया नको ठेवावं, तरी सुद्धा त्यांच्या वाट्याला 40 ते 42 कामं दररोजची असतात. असा एक संपूर्णतः जो फक्त निरीक्षण नाहीये, हा जो डेटा आहे, हा तपशील आपल्या हातात आलेला आहे. त्या तपशिलाच्या आधारावर तरी या देशामध्ये काय असायला पाहिजे, या देशामध्ये तिला मंगळसूत्र घालण्याची सक्ती नको, तिला तिचं आईचं नाव लावण्याची आणि त्याला पण त्याच्या आईचं नाव लावण्याची संपूर्णतः मुभा असावी, जे आता कायद्याने 1999 मध्ये गीता हरिहरांनी तिचा मुलगा म्हणाला मला, म्हणजे त्यात ते तिघही जण एकत्रच होते आहेत, म्हणजे त्याचे बाबा पण होते, पण त्याला त्याची 10वीची परीक्षा असताना त्याला नाकारण्यात आलं की तो आईचं नाव कसं लिहितो. त्यावेळेला त्यांनी हे चॅलेंज केलं. रिझर्व्ह बँकेला पण त्यांनी चॅलेंज केलं, कारण रिझर्व्ह बँकेने काहीतरी त्यांना त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी पैसे देणं नाकारलं होतं. त्यावेळेला गीता हरिहरांनी ते चॅलेंज करत आईचं नाव मुलांना लागलं पाहिजे याच्याबद्दलची संपूर्ण लढाई कायदेशीर पद्धतीने लढली आणि त्याच्यामध्ये आमच्यासारखी नावं लिहिणाऱ्यांची नावं तिथे उल्लेख केला आणि लिहिलं की अशा पद्धतीने लोक चळवळीतली असं आई वडिलांचं नाव लिहितात आहे. आडनाव का काढून टाकलं, आडनाव हे जातीवाचक असतं आणि 3 नावं लागतात. आजकाल काय केलंय सरकारने, आडनाव मात्र ठेवलेलंच आहे, कारण आडनाव जात तर कळलीच पाहिजे ना, जात नाही कळली तर तुम्हाला कसं. बरं, काही ठिकाणी आपल्यालाही माहिती आहे की जात सांगावी लागते, जातीची प्रमाणपत्र द्यावी लागतात, कारण त्याच्याशिवाय शूद्र अतिशूद्रांमध्ये येणारे जेवढ्या जाती आहेत त्यांना आरक्षण मिळू शकत नाही आणि आपल्या जातीच्या नावावर दुसरेच कोणीतरी आरक्षण घेतात, अशाही गोष्टी होतात. त्याच्यामुळे जात ही गोष्ट जाण्यासाठी सुद्धा आता आरक्षण आणि तेव्हा आता जात लावणं गरजेचं आहे. पण जात दररोजच्या जीवनामध्ये लावण्याची गरज नाही, ती फक्त त्या फॉर्मवर तेवढ्यापुरती आर्थिक कारणापुरती आणि आरक्षणापुरती असावी. एरवी जातीची गरज नाही, त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या आडनावांची गरज नाही. तर हे असं होऊ शकतं. अशा पद्धतीची काही उदाहरणं समोर आली आणि आता तर खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आता 4था कॉलम पण आईचा आलेला आहे. लोकांना वाटतं नाही नाही, आम्ही तर आईचा कॉलम भरतो, आता आईचं नाव लिहितो. पण ज्या वेळेला खरंच प्रत्यक्ष आई आणि वडिलांचं नाव लिहायला लागतं तेव्हा मला असंख्य फोन येतात आणि म्हणतात ताई तुम्ही काय केलं, तुम्ही इतक्या सहजपणे केलेलं नाही. खूप मोठी लढाई आहे. लहान मुलगी जेव्हा शाळेत जाते तेव्हा रोज तिला विचारलं जातं तुझी जात कोणती, तुझ्या आई वडिलांचं नाव तू कसं लावतेस. त्यावेळेला तिने शोधलेलं उत्तर फार सुंदर होतं आणि ते अतिशय माणुसकीला साजेसं आणि लहान मुलांनाच असं उत्तर सुचू शकतं किंवा अशा प्रतिभाशाली मुलांना असं उत्तर सुचू शकतं की जे संपूर्ण आपल्या जगण्याचा विचार जगताना करायला लागतात. अशी मुलं ज्या पद्धतीने करतात अशी मुलं असू शकतात. म्हणजे ही अतिशयोक्ती नाहीये. तिने जे उत्तर दिलं ते उत्तर अनेकांना कदाचित मला सुद्धा कधी सुचलं नव्हतं. ते उत्तर असं होतं
जेव्हा तिला सारखी मुलं म्हणत होती की अगं तू तुझ्या आईचं नाव लिहिते आमच्याजवळ, तर आम्ही तर फक्त असं नाव लिहितो आमच्या वडिलांचं आणि हे. आणि तेव्हा चिडवायची. त्यावेळेला ती म्हणाली की मला मी काय करू, मी कसं तुम्हाला सांगू, कारण तुमचं तुमच्या आईवर प्रेम नाही ना, माझं माझ्या आईवर आणि बाबांवर दोघांवर सारखंच प्रेम आहे, म्हणून मी मनस्विनी लता रवींद्र असं नाव लिहिते, असं तिने सांगितलं. आणि मग तिच्या बाई मला सांगत होत्या आणि मग त्या कौतुकाने त्या सांगत होत्या की त्यांनी सांगितलं की आईवर माझं तितकंच प्रेम आहे जितकं माझं माझ्या बाबावर प्रेम आहे. हे असं सुचलं आणि हे उत्तर आज खरंच आहे ना, म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये आई तुम्हाला 9 महिने सांभाळते, ती काही म्हणजे ती उपकार करत नसते, ती तुम्हाला जन्म देते तेव्हा ती तुमचं सगळं काही करते संगोपन, पालक म्हणून तिने करायला पाहिजे. पण ज्यांनी काहीच केलं नाही त्या पालकाचं नाव मात्र तुमच्या पाठीशी लागतं. त्या पालकाला मात्र तुम्ही तो पालक तुम्हाला तुमच्या वंशाचं ठरवतो आणि तो पालकच तुमच्याबद्दलचे जेव्हा केव्हा निर्णय होतात, मग ते लग्नाचे निर्णय असू दे, शिक्षणाचे निर्णय असू दे, आर्थिक निर्णय असू दे, शेतीचे निर्णय असू दे, तुमच्या संपूर्ण जगण्याचे निर्णय असू दे, हे सगळे निर्णय तुमचा पालक म्हणून तुमचे वडील घेत असतात. आणि तसं 1957चा कायदा सुद्धा म्हणतो की विवाहित स्त्रीचं नाव त्या अपत्याच्या पाठीमागे लागणार नाही, कारण तिला नवरा आहे, म्हणजे ती अवलंबित्व आहे, म्हणजे विवाह हे तिचं अवलंबित्व सिद्ध करतं. तर ह्या कायद्याच्या नुसार जर व्याख्या करायला झालं तर ज्या वेळेला तिला नवरा नसतो त्यावेळेला मात्र तिच्या मुलांना तिचं नाव लागू शकतं. याचा अर्थ काय आहे की ती अवलंबी, खरं तर आपल्याकडे विधवा ही परावलंबी मानली जाते आणि तशा अर्थाने विधवेकडे आणि बघितलं जातं. पण या कायद्याच्या नुसार बघितलं तर विवाहित स्त्री ही अवलंबित आहे, ती दुय्यम घटक आहे, कुटुंब प्रमुख पुरुष लागतो आणि कुटुंबाच्या आणि स्त्री ही दुय्यम आहे. आणि पुरुषाचं अस्तित्व ज्या क्षणी तिच्या आयुष्यातून जातं, तिला हा विवाह आधी किंवा विवाहानंतर, म्हणजे विवाहानंतर ती विधवा झाल्यानंतर तिला मूल झालं असेल किंवा असं असेल तर ते तिचं नाव लावू शकतं. अशा पद्धतीचा कायदा आहे. तर या कायद्याच्या संदर्भातलं पूर्ण डिटेल मला तुमच्याशी बोलत असताना वाचता आलं नाही, पण इतक्यापर्यंत मी ते वाचलं तर हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि बघण्यासारखं आहे की अवलंबित्व आणि परावलंबित्व हे आपल्याकडे पितृसत्ताक पद्धतीने ठरवलं गेलं आहे. आणि ही पितृसत्ता आपल्या जातींशी जोडली असल्यामुळे याचे सगळे दोर हे संपूर्णतः एका जाती सत्तेशी जोडलेले आहेत. म्हणजे तुम्ही तुमचा नवरा वरच्या जातीतला आणि तुम्ही खालच्या जातीतली स्त्री असाल तर तुम्हाला तशा पद्धतीचं स्थान मिळू शकतं. पण तुम्ही ब्राह्मण होतच नाही, ब्राह्मण स्त्री सुद्धा ब्राह्मण नसते, स्त्री शूद्रच असते, त्याच्यामुळे तुम्ही ब्राह्मण होतच नाही. पण जर खालच्या जातीतल्या पुरुषांनी ब्राह्मण जातीशी लग्न केलं तर मात्र त्यांनी अन्याय केलाय आणि म्हणून शूद्र असू दे, मग हिंदू धर्मातल्या स्त्रीशी मुस्लिमांनी लग्न केलं तर मुस्लिम असू दे, पण ते राजे असतील, ते बादशाह असतील तर ते करू शकत होते. आणि आपल्याकडे तशा पद्धतीने भरपूर लग्न झालेली आहेत पूर्वी, महानुभाव पंथामध्ये झालेली आहेत, आपल्याला कबीरपंथीयांमध्ये दिसतात, आपल्याला अनेक पंथ आणि इव्हन संत चळवळीमध्ये दिसतात. आणि आपल्याकडे असं दिसतं की मीराबाई जेव्हा निघाली तेव्हा ती कृष्णाच्या प्रतिमेला घेऊन कृष्ण म्हणत आणि मेरे तो गिरीधर गोपाल म्हणत निघाली होती, तेव्हा तिला वाटेनी जे संत मिळाले तेव्हा संत रविदास हे चांभार होते. आणि आयुष्याच्या अंतामध्ये तिचे जे संत चळवळीतले मित्र झाले, ज्यांनी अमनपुरा, ज्यांनी बेगम म्हणजे जिथे गम नसलेलं, ज्याचं खूप सुंदर वर्णन प्राध्यापक गेल ऑम्वेट या आपल्या पुस्तकात करतात, त्या आता नाहीयेत, पण अशा पद्धतीच्या संपूर्ण याची कल्पना केली आहे. तिथे स्त्री पुरुष मैत्रीची कल्पना आहे, तिथे शूद्रातिशूद्र हा भाव गळून पडतो, तिथे धर्मभेद गळून पडतो. अशा पद्धतीच्या संपूर्ण वेगळ्या राष्ट्राच्या संकल्पना ज्या आता येतात आहेत, या संकल्पना जास्तीत जास्त स्त्रियांनी मांडल्यात हे लक्षात. त्या धर्मसंस्थापक नाही, पण त्या अशा पद्धतीच्या अमनपुराच्या, म्हणजे मीरा ही अमनपुराची, बेगमपुराची एक संपूर्णतः कबीर ते रविदास अशा संपूर्ण एका विचारधारेशी जुळलेलं प्रतीक आहे. मुक्ता ही नाथपंथीयांमध्ये जाते आणि ती नाथपंथीयांमध्ये जाऊन तिच्या पती बरोबरीने त्यांच्या बरोबर राहते. किंवा जनाबाई म्हणते की माझा पदर खांद्यावर आला आणि तुम्हाला वेसवा ठरवलं तरी ही नामयाची जनी आहे. आणि नामा आणि जनी हे पंजाब पर्यंत त्यांचे अभंग पोचतात. एवढंच नव्हे तर शीख धर्मीयांच्या ग्रंथांमध्ये, गुरुसाहेबांमध्ये, ग्रंथसाहेबामध्ये त्या जेव्हा ते गुरुद्वारामध्ये ग्रंथसाहेबाचे अभंग म्हणतात त्याच्यात नामदेवाचे आणि जनाबाईचे काही अभंग समाविष्ट आहेत. तर ही जी वैश्विक ज्याला म्हणतो आपण होणं आहे, त्या काळात तर या अशा पद्धतीच्या राज्यसीमा ठरलेल्या नव्हत्या.
आपल्याला आत्ता आत्ता कळतं की तो उत्तर प्रदेश होतं, ते मध्य प्रदेश होतं, महाराष्ट्र होतं. ही माणसं पूर्ण सगळीकडे फिरत होती. भाषेवर जेव्हा प्रांतरचना झाल्या तेव्हा आपल्याला कळतं की कन्नडमध्ये लिहिलेली अक्का महादेवीची रचना असेल, जी लिंगभाव आणि लिंगभेदाच्या संदर्भामध्ये अतिशय कठोर टीका करते ब्राह्मणी पितृसत्तेवर, किंवा फुल्यांचं मराठीतलं लिखाण असेल, सावित्रीबाईंची काव्यरचना असेल, ताराबाई शिंदेचे निबंध असतील, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या भाषांमधल्या अशा पद्धतीचे वेगवेगळे संत बघितले, वेगवेगळे विचारक बघितले. मग तिथे कलबुर्गी असेल किंवा गौरी लंकेश असेल आणि इथले पानसरे असतील आणि दाभोळकर असतील, या सर्वांनी अशा पद्धतीने एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. पण यांच्याही बाबतीमध्ये असं गोष्ट आहे की यांनी मातृसत्ताक पद्धतीने किती विचार केला, यांनी सैद्धांतिक पद्धतीने किती विचार केला. गौरी लंकेशच्या पूर्ण याच्यामध्ये मला ते दिसतं. तिच्या याच्यामधला जो फेमिनिझम आहे किंवा पानसरेंच्या याच्यामध्येही नारीवादी सूर आणि धागे दिसतात. तसे धागे आपल्याला शोधता येऊ शकतात का? आणि अंधविश्वास आणि अंधश्रद्धेमध्ये स्त्रियाच आहारी जातात असं म्हणत जी चळवळ सुरू आहे, आणि मग स्त्रियांना टार्गेट करायचं, त्यांना शिकार करायचं की त्यांना त्याच्यातून मुक्त करत त्यांना एकूणच मातृसत्ता आणि मातृप्रधान व्यवस्थेमध्ये तुमच्या हातामध्ये ताकद होती आणि ती ताकद आणायची असेल तर ह्या सगळ्या अंधश्रद्धा या पितृसत्तेशी जोडलेल्या आहेत, या तुझ्या अवलंबित्वाशी जोडलेल्या आहेत असं म्हणत तिला एक संपूर्ण सक्षम करण्यासाठी वेगळ्या प्रकारची चळवळ करायला हवी. आज या देशामध्ये जे न्यायालयाचे निर्णय झाले त्या निमित्ताने मी इथे बोललेले आहेत. त्याच्या आधीच्या ज्या सगळ्या मी सोशल नेटवर्कवर ज्या पोस्ट टाकल्या त्या पोस्ट सोशल नेटवर्कच्या पोस्ट बघून टाकलेल्या होत्या. परंतु अशा प्रकारचे अन्याय होणारे जजमेंट पण आपल्याकडे आहेत. ते जजमेंट नाहीयेत असं नाही, पण या दोन्ही न्यायालयांचं कौतुक केलं पाहिजे की त्यांनी स्त्रियांच्या बाजूने निर्णय देऊन स्त्रिया या सक्षम आहेत आणि त्या आपला निर्णय घेण्यासाठी पूर्णपणे स्वावलंबी आहेत आणि त्या पूर्णपणे त्या निर्णय घेऊ शकतात इतकं त्यांच्यामध्ये ताकद आहे. आणि म्हणून त्यांच्यावर कुठलीही सक्ती करू नये, ना प्रतीक चिन्हांची, विवाह चिन्हांची, नाही अशा पद्धतीने त्यांना जॉब आणि मुलामध्ये निर्णय करावा लागेल अशा पद्धतीची सक्ती करू नये. त्यांना त्यांचं स्वातंत्र्य देण्यात यावं असं जे म्हटलं गेलेलं आहे त्या निर्णयांचं स्वागत मी आजच्या ह्या सगळ्या व्हिडिओतून करते.